They're live now on a हे FB. ओके आले सगळ्यांना. येस, त्यांनी प्लीज हे करा त्यांच्या ह्याला. Now it's only कोण श्रुती, अमृता अँड तुम्ही दोघं. ओके, मी पण म्यूट होतोय. करू सुरू संदीप. नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आर्याबाग सांस्कृतिक कट्ट्याचं 5वं पुष्प आज आपण गुंफतो आहोत. नेहमी महिन्याच्या 3ऱ्या शुक्रवारी आपण पुण्यात भांडारकर रस्त्यावर संध्याकाळी जमतो. पण सध्याची ही महामारीची स्थिती लक्षात घेऊन आपण हा कट्टा असा पडद्यावर भेटून आयोजला आहे. मला सुरुवातीलाच एका सुंदर कवितेची सगळ्यांना आठवण करून द्यायची आहे. कवी आहेत अनिल आणि कवितेचं नाव आहे आणीबाणी. अशा काही रात्री गेल्या ज्यात काळवंडलो असतो. अशा काही वेळा आल्या होतो तसे उरलो नव्हतो. वादळ असे भरून आले तारू भटकणार होते. लाटा अशा घेरत होत्या काही सावरणार नव्हते. हरपून जावे भलतीकडेच इतके उरले नव्हते भान. करपून गेलो असतो इतके पेटून आले होते रान. असे पडत होते डाव सारा खेळ उधळून द्यावा. विरस असे झाले होते जीव पुरता विटून जावा. कसे निभावून गेलो कळत नाही कळले नव्हते. तसे काही जवळ नव्हते नुसते हाती हात होते. आजच्या स्थितीचं किती यथार्थ वर्णन आहे. खरं तर हाती हात घ्यायचं सुद्धा स्वातंत्र्य आज आपल्याला नाहीये. पण तरीही आपण सगळेजण इथे इतक्या उत्सुकतेनं आणि हसऱ्या चेहऱ्यानं बसलोय. या साथीला सुद्धा न घाबरता. कारण साथ देण्याचं खरं मर्म आर्याबागेला आपल्याला सगळ्यांना गवसलंय. आणि त्यात आपण आज अशा एका जोडप्याची ओळख करून घेणार आहोत. त्यांची प्रेम कहाणी ऐकणार आहोत. आपल्यातलेच आहेत ते, अगदी महाराष्ट्रातले पुणेकर. सध्या त्यांचं वास्तव्य आहे अमेरिकेत. मगाशीच मी सांगितलं की आपला सांस्कृतिक कट्टा आपण प्रत्यक्षातून पडद्यावर नेलाय. पण त्याची गंमत अशी आहे की पडदे नेहमी संकुचितपणाकडे मर्यादेकडे नेतात. पण आपण आपला हा पडद्यावरचा आभास जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत नेणार आहोत. मुळात आर्याबाग हे एक वैश्विक कुटुंब आहे. जगात सगळीकडे ते पसरलंय. पण त्याचं मूळ आहे माणसाला माणूस म्हणून पाहण्यात आणि जीवनाचा आनंद घेण्यात. आजही आपण याचाच प्रत्यय घेणार आहोत. आजचे आपले निमंत्रित आहेत समीर समुद्र आणि अमित गोखले. त्यांची मुलाखत घेणार आहे अमृता. त्याआधी एकच मजेदार गोष्ट मी सांगणार आहे. ती म्हणजे ते दोघं आर्याबागेशी कसे जोडले गेले त्याची. आपण जाणतोच की आपले ज्ञानेश्वर मुळे साहेब हे अमेरिकेत भारताचे राजदूत म्हणून कार्य भूषवत होते. तेव्हाच आपले कल्याणकारी तावरे सर त्यांच्याकडे गेले होते. त्यांचा आणि समीरचा फेसबुक परिचय होता आणि नेहमीच्याच सर्वांच्या मदतीला धावण्याच्या त्यांच्या स्वभावानुसार पासपोर्ट संबंधीची मदत समीरला हवी आहे हे त्यांना कळलं. त्याचा पाठपुरावा अत्यंत त्वरेने नन अदर दॅन पासपोर्ट मॅन ऑफ इंडिया आदरणीय मुळे सर यांनी केला आणि मैत्र प्रस्थापित झालं. त्यातून आर्याबाग परिवारात या अनोख्या आणि प्रसन्न जोडीचा समावेश झाला. आर्याबाग हे खरोखरीच वैश्विक आहे आणि कुटुंबही आहे ह्याचे हे एक जिवंत उदाहरण. रीतसर लग्न केलेले हे 2 मित्रांचे कुटुंब घेऊन आज त्यांची प्रेम कहाणी आपल्याला सांगणार आहे अमृता.
चला तर मग सुरुवात करूया. मी श्रुती परांजपे अमृताला कार्यक्रम पुढे नेण्याची विनंती करते. यानंतर प्रेक्षकांना प्रश्न विचारण्याची संधी पण शेवटी मिळणार आहे, पण ते सगळ्यांनी कृपा करून लिहून पाठवावेत. अमृता. थँक्यू सो मच मॅम, तुम्ही इतकं छान इंट्रोडक्शन दिलं. आणि समीर आणि अमित, आपण आता गप्पांची सुरुवात करूयात. आणि खूप छान फ्रेंडली अशा मस्त गप्पा असणार आहेत, असा हा इंटरव्ह्यू असणार आहे. पहिली गोष्ट म्हणजे कोविडचा काळ आहे, तुम्ही देखील युएस मध्ये आहात, तिथे देखील केसेस वाढतायत. थोडक्यात की काय नेमकं चाललंय, तुम्ही कसे आहात? आम्ही छान आहे. आय मीन मी आज सुरुवात करतानाच म्हणलं की आम्ही आता पहिले 2 महिने खूप रोज टीव्ही पाहणं, व्हाईट हाऊस रिपोर्टिंग संध्याकाळचं पाहणं ते सुरू होतं. पण नंतर लक्षात आलं की ते काय तसं केलं तर आपलं मानसिक स्वास्थ्य बिघडून जाईल. त्यामुळे आम्ही आता ते करत नाहीये. म्हणजे मास्क लावणं, म्हणजे या देशात खरं सांगायचं इतका वेडपटपणा चाललाय, काही काही बाबतीत लोक मास्क घालत नाहीयेत. आणि त्यामुळे कठीण आहे गोष्टी काही काही. पण आम्ही आमच्या पुरतं तरी लिमिटेड आपली आपली काळजी घेणं, सॅनिटायझर बरोबर सतत बाळगणं, म्हणजे अशा गोष्टी करून वी आर टेकिंग केअर ऑफ आवर सेल्फ. म्हणजे आता जास्तीत जास्त सकारात्मक राहणं आणि पेशन्स ठेवणं हे महत्वाचं आहे. आणि नेमकं म्हणजे माझ्यासारखेच बरेचसे जण असतील ज्यांचे आई वडील इंडियात आहेत, एकटे आहेत आई वडील, आणि ते इथे आहेत. आणि आता कसे आता जाता येता येत नाहीये, त्यामुळे ते जास्त टेन्शन आहे. त्यामुळे रोज सकाळी म्हणजे 8 वाजता काम सुरू व्हायच्या आधी 7:30 ते 8 माझा घरी एक फोन असतो आई बाबांना, त्यामुळे ते करणं चालू आहे. त्यामुळे म्हणजे थोडंसं ते टेन्शन असतं खरं सांगायचं तर, की आई वडील तिकडे आपण इकडे. तर हे असे जरा आणि हे आम्हालाच नाही, सगळ्यांनाच अमेरिकेत किंवा इतर देशात राहणाऱ्या सगळ्यांचंच हे आहे. पण या वी आर डुईंग आवर बेस्ट. सो थँक्यू फॉर आस्किंग. आपले जे फेसबुकवर फ्रेंड्स आहेत, जे सगळं हे लाईव्ह इंटरव्ह्यू बघतात, त्यांच्यासाठी की समीर आणि अमित युएस मध्ये असतात आणि तिथे एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये दोघं उच्च पदावर काम करतायत. तुम्हाला दोघांना मला असं विचारायला आवडेल की जवळपास 17 वर्ष तुम्ही झाले ही एकत्र आहात. खूप मोठी लव्ह स्टोरी आहे आणि बीबीसीने तुमचा इंटरव्ह्यू केला होता. बरेच जण तुम्हाला ओळखतात, तुमची लव्ह स्टोरी ओळखतात. मला असं विचारायचंय की 17 वर्ष जेव्हा आता मागे वळून पाहता, त्यावेळी किती मोठा स्ट्रगल दिसतो आणि किती लोकांना रेडी करायचं होतं, समाज होता, फॅमिली होती, पेरेंट्स होते. जेव्हा मागे वळून पाहता त्यावेळी काय दिसतं या सगळ्या जर्नीत? वेल अमृता, फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू. तुला भेटून खूप छान वाटतंय. आय थिंक आपण लास्ट फेब्रुवारीमध्ये भेटलो होतो आणि मला फार असं वाटतंय की तुला येऊन हग द्यावा, पण नाही देता येते. व्हर्च्युअल हगच तुला आता सध्याच्या कंडिशन मध्ये. नाही खरं यार, 16-17 वर्ष आम्हाला एकत्र झाली आता. आणि प्रत्येक वेळेला असं वाटतं की आम्ही एकमेकांना भेटलो त्यावेळेला हे किती चांगलं झालं. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीतून सुद्धा आम्हाला ते जाणवतं आता की आम्ही कितीतरी बाबतीमध्ये आम्ही खूप वेगळे आहोत ऍज अ पर्सन, पण तरी सुद्धा बऱ्याच गोष्टी अशा आहेत ज्याच्यामध्ये आम्ही एकमेकांना न सांगता सुद्धा आम्ही सेम विचार करत असतो. आणि आम्ही आमच्या दोघांपैकी कोणतरी एक म्हणलं काय की आम्हाला जाणवतं की अरे आपण दोघंही ह्याच विषयावरती विचार करतोय. त्यामुळे कुठेतरी त्याचं एक समाधान आहे की चांगली व्यक्ती, चांगलं पार्टनर 16-17 वर्षापूर्वी मिळाली. आणि त्यामुळे हा सगळा प्रवास जो चालू आहे तो खूप चांगला होतो आहे. एस्पेशली आत्ताच्या कंडिशनमध्ये जिथे बाहेर जाता येत नाहीये, कोणाला भेटता येत नाहीये, अशा याच्यामध्ये आम्ही दोघं एकमेकांबरोबर आहोत याचं खूप छान वाटतंय. तू म्हणलीस त्याप्रमाणे तो स्ट्रगल जो आहे तो प्रत्येक वेळेला म्हणजे आम्ही पहिल्यांदा जेव्हा भेटलो तेव्हा खरं सांगायचं तर कसलाच विचार केला नव्हता. कारण एकमेकांना भेटायला मिळतंय ह्याचंच खूप कौतुक होतं. आणि मराठी मुलगा, माझ्यासाठी सुद्धा पर्टिक्युलरली, की मराठी मुलगा कोणतरी आपल्याला भेटला अमेरिकेत बसून आणि त्याच्याशी आपल्याला बोलता येतंय, आपण एवढे आई वडिलांपासून, फॅमिली फ्रेंड पासून लांब आहोत आणि इथे त्याच्याशी बोलता येते, ह्याचं पहिल्यांदा फार कौतुक होतं. तर ती फ्रेंडशिप 4-5-6 महिन्याची आमची फ्रेंडशिप नंतर रिलेशनशिपमध्ये कधी बदलली आणि आम्ही कधी एकत्र राहू लागलो. ह्या सगळ्याला 1-1.5 वर्ष जेव्हा लागलं, त्या 1-1.5 वर्षामध्ये
खरं सांगायला तर हा विचारच केला नव्हता, की लोकं काय म्हणतील, लोकांना सांगायला लागेल कधीतरी किंवा आपलं रिलेशनशिप आपण कसं लोकांपुढे आणणार वगैरे. त्याचा विचार तेव्हा नव्हता केला. पण 2005 मध्ये जेव्हा समीर त्याच्या आई-वडिलांना त्यांनी सांगितलं स्वतःबद्दल आणि इव्हेंच्युअली माझ्याबद्दल सुद्धा, तेव्हापासून मग ते हळू जास्त मला जाणवायला लागलं, की मग फॅमिलीला सांगायचंय, मग ते कसं घेतील? मग आपल्या बहीण-भावांना सांगायचंय, मग त्याच्यापुढे मित्र जवळचे आणि हे सगळं झाल्यानंतर मग सगळा समाज आणि त्यांच्यासमोर कसं उभं राहायचं. हा सगळा प्रवास जो आहे तो 2006 ते 2010-11 पर्यंत आय थिंक आम्ही त्या 5-6 वर्षामध्ये खूप जवळून बघितलं आणि खूप त्यामध्ये स्ट्रगलही केलं ऍक्च्युली. हो, स्ट्रगल मी त्याच्याकडे बघतो कारण तुम्हाला मला तुला अजून असं याच्याशीच रिलेटेड की आता आपण जरी समलैंगिकता म्हटलं, गे, लेस्बियन, LGBTQ एकूणच ही कम्युनिटी म्हणलं किंवा तर बऱ्यापैकी आता बोलणं सुरू झालंय. पण ज्यावेळी हो. तुम्ही भेटलात 17-18 वर्षांपूर्वीची गोष्ट, मराठी फॅमिली, मिडल क्लास, टिपिकल माइंडेड फॅमिली, नेमका काय तो स्ट्रगल होता की हो. आई वडिलांना तू सांगितल्यावर त्यांना समजलं होतं का? किंवा जेव्हा तुम्ही फॅमिलीमध्ये बाकी सांगितलं तेव्हा काय रिस्पॉन्स होता आणि तो काय एकूण स्ट्रगल होता? राईट. नाही, तू म्हणतीस तसं, कारण पहिली गोष्ट स्वतःला स्वीकारणं हे खूप जड गेलं आम्हाला स्वतःला, म्हणजे त्याला आणि मला सुद्धा. कारण आपल्याकडे म्हणजे मी 80 आणि 90च्या दशकात पुण्यात मोठा झालोय, मराठी माध्यमातून शिक्षण, त्यामुळे तसं आणि पहिल्यापासून आत्मविश्वास खूपच कमी होता या इन जनरल जगण्याच्या या गोष्टीमुळे, म्हणजे लैंगिकतेमुळे. कारण लैंगिकता तुम्हाला समजायला लागते, म्हणजे मला 7वीत पहिल्यांदा समजलं मला मुलं आवडतात. पण तेव्हा हे काय आहे किंवा ह्याला गे म्हणतात हे काहीच माहिती नव्हतं. पण हे जाणवायला लागलं होतं की बाकीची मुलं मुलींबद्दल बोलतायत तसं काही आपल्याला बिलकुलच वाटत नाहीये. आणि आपल्याला वर्गातल्याच मुलांबद्दल हळूहळू आकर्षण वाटायला लागलेलं आहे आणि ते तेव्हा विचित्र वाटायचं, कारण तेव्हा ह्याच्याबद्दल काहीच माहिती नव्हती. त्यामुळे म्हणजे ऑनेस्टली तो स्ट्रगल स्वतःला स्वीकारणं हा पहिला खूप होता. म्हणजे वयाच्या म्हणजे 13व्या-14व्या वर्षापासून ते ऑलमोस्ट 24-25व्या वर्षापर्यंत तोच झगडा होता की आपण स्वतः कोण आहोत, स्वतःला स्वीकारणं. कारण कुठेच आपण पिक्चर नाही किंवा कथा कादंबऱ्यात नाही किंवा नातेवाईकांच्यात कोणी गे लेस्बियन कपल्स आहेत असं नाही किंवा व्यक्ती आहेत असं कधीच बघितलेलं नसतं. त्यामुळे ती उदाहरणच कधी बघितली नसतात. त्यामुळे ते खूप स्वतःला स्वीकारणं जड गेलं. अमेरिकेत आल्यामुळे तो खूप फायदा झाला मला की मी इंटरनेट सतत अवेलेबल होतं. म्हणजे आता लोकांना हे वाटेल, पण 96 साली वगैरे इंटरनेट तसं काहीच नेहमी अवेलेबल नसायचं. तर त्यामुळे अमेरिकेत आल्यामुळे खूप माहिती झाली या गोष्टीची आणि तो एक आत्मविश्वास आला की आपण एकटे नाही आहोत. आणि मग तो एक स्वतःला स्वीकारणं म्हणजे हा एक मोठा टप्पा असतो कुठल्याही LGBT व्यक्तीच्या बाबतीत. कारण एकदा तुम्ही स्वतःला स्वीकारलं की मग तुम्ही जगाला ठामपणे सांगू शकता की मी आहे आणि सो व्हॉट. पण तो पहिला स्ट्रगल होता. आणि मग त्याच्यानंतर आई वडिलांना, कारण शेवटी कसं आहे आपण म्हणजे तसे अशा वातावरणात वाढलेलो असतो की आपलं आई वडील, आपले आजी आजोबा, आपले मित्रमैत्रिणी म्हणजे ह्यांच्या बरोबरचं आपलं आयुष्य हे खरं आयुष्य असंच आपल्यावर नेहमी संस्कार झालेले असतात. त्यामुळे त्यांना म्हणजे त्यांना न सांगता आपण आपलं छुपं आयुष्य जगायचं हे मला कधीच मान्य नव्हतं. त्यामुळे त्यांना सांगणं हे मी म्हणजे मी अमितला पहिल्या फोनवर आम्ही जेव्हा बोललो होतो तेव्हा आम्ही हेच बोललो होतो की मी प्रामाणिकपणे घरी सांगणार आहे आणि मला मुलाबरोबर लग्न करायचं. म्हणजे मी जेव्हा अमितशी फोनवर पहिल्यांदा बोललो तेव्हा माझं हे क्लिअर होतं की मी डेफिनेटली म्हणजे मी क्लॉजेटमध्ये राहणार नाही किंवा छुपं काही हे करणार नाहीये. आणि मग तो टप्पा जड होता पण तो आवश्यक वाटला आम्हाला. कारण आमचं नातं जसं फुलत होतं त्याचबरोबर आई वडिलांना त्या बरोबर घेऊन जाणं. कारण शेवटी कसं आहे, आपल्या आयुष्यात एक एवढं महत्वाची गोष्ट घडतीये आणि ती गोष्ट घडत असताना आपले आई वडील किंवा इतर जवळचे लोक हे आपल्या बरोबर नसणं हे मला पटत नव्हतं. पण आता जेव्हा मागे वळून बघतोय तेव्हा जाणवतं की तो म्हणजे ते 6-7 वर्ष खूप खडतर गेले खरं सांगायचं. म्हणजे मला अजून आठवतंय मी अमितला नेहमी विचारायचो की मला माहित नाही आपण हे करतोय ते बरोबर आहे की नाही, पण
मला योग्य वाटतंय, तुला योग्य वाटतंय, मग ठीक आहे. म्हणजे कारण तेव्हा रोल मॉडेल्स असंच काहीच नव्हते. म्हणजे तेव्हा काही एक आदर्श आपल्या समोर काहीतरी आहे आणि त्या आदर्शाचं अनुकरण तुम्ही करताय असं काहीच नव्हतं त्या काळात तरी. कारण या विषयांवर ज्ञान नव्हतं, काही फार माहिती अवेलेबल नव्हती. सो दॅट वॉज स्ट्रगलिंग टाइम, पण आय एम ग्लॅड वी डिड दॅट. म्हणजे आता मागे वळून पाहताना बरं वाटतंय की आपण तेव्हा ते पाऊल उचललं आणि ठामपणे उभे राहिलो आपल्या निर्णयावर. आणि तेव्हाच कॉर्पोरेट अमेरिकेत आम्ही जॉब सुरू केले होते, करिअर सुरू केली होती. त्यामुळे करिअरमध्येही नाही म्हणलं तरी आपला जम बसवणं, स्वतःची लैंगिकता स्वीकारणं, आपल्या आईवडिलांना ते सगळं समजून सांगणं, हे एकाच वेळेस बऱ्याच पातळ्यांवर या सगळ्या गोष्टी चालल्या होत्या खरं सांगायचं तर. त्यामुळे तो काळ कठीण होता. म्हणजे आता आम्ही खूप आत्मविश्वासाने म्हणजे आमच्या करिअरमध्ये तसेच समाजात वावरतो, पण तेव्हा तेवढा आत्मविश्वास नव्हता. अमृता, डिड वी लूज यू? आय थिंक अमृता परत गेली असं दिसतंय. म्हणजे एकच just check करू आपण. समाजात वावरतो, पण ओके ओके. अमृताला मी हे केलंय. आली अमृता, इन युअरस माझा आवाज येतोय? येतो मला येतो. आवाज मला असं विचारायचंय समीर, अमित, की एवढ्या स्ट्रगल मधून जाताना कधी असं वाटलं नाही की आता गिव्हअप करावं, की नाही जमत आहे हे, म्हणजे पेरेंट्सना समजावणं किंवा समाजाच्या पुढे जाणं हे खूप अवघड आहे आणि याच्यापेक्षा जे त्यांना वाटतं ते मी स्वीकारावं आणि गिव्हअप करून टाकावं, असं कधी वाटलं नाही या स्ट्रगल मध्ये? नाही वाटलं खरं सांगायचं तर अमृता, कारण अगं माझ्या आईला हे स्वीकारायला ऑलमोस्ट 10 वर्ष गेली. आणि म्हणजे हा आपला आता परिवार आहे, त्यामुळे मी हे सांगू शकतो. म्हणजे मी एक दिवस शेवटी म्हणजे खूप मी चिडलो, कारण आई प्रत्येक वेळेस इंडियात गेल्यानंतर मुली बघ असा हे तिचा म्हणजे फोर्स करायची. आणि मी ऍक्च्युली ते कांदे पोहे कार्यक्रमातून पण पहिल्या जेव्हा त्यांना सांगितलं नव्हतं तेव्हा पहिले 1-1.5 वर्ष मी त्या प्रोसेसमधून गेलो सुद्धा, म्हणजे त्यांच्या समाधानासाठी. कारण कसं असतं तो म्हणजे आउट होणं हे खूप अवघड आहे कुठल्याही LGBT माणसासाठी आणि व्यक्तीसाठी. आणि ते तो दबाव जो असतो, लग्न कर, मग असं वाटतं की जाऊ दे बाबा, यांच्या समाधानासाठी आपण निदान ह्या कांदेपोहे कार्यक्रमातून तरी जाऊ आणि मग नंतर मुली रिजेक्ट करू. म्हणजे दॅट वॉज माय प्लॅन, की त्यांच्या समाजासाठी निदान ते हे करायचं आणि नंतर आपण नाही म्हणायचं. आणि मी काही वेळेस काय मी ऑलमोस्ट 90% ऑफ द टाइम मी त्या मुलींनाच सांगायचो की मला लग्न करण्यात स्वारस्य नाहीये, तर तुम्हीच नकार द्या. म्हणजे मला माझ्याकडून नकारापेक्षा तुम्हीच नकार द्या याला, मला ह्याच्यात स्वारस्य नाही, माझ्या आई वडिलांसाठी मी हे करतोय. असं मी ऑलमोस्ट एक 10-12 वेळा केलं. आणि मग त्याच्यानंतर मलाही हे जाणवलं की ह्याच्यात काहीच पॉईंट नाहीये, म्हणजे हे इतकं युजलेस प्रोसेस आहे. मग मी शेवटी आईला एक दिवस चिडून म्हणलं, म्हणजे मी म्हणलं की तुला जर तुझ्या इच्छेप्रमाणे माझं आयुष्य जगावं असं वाटतंय, तर तू मला जन्मताच मारून का नाही टाकलं, हे वाक्य होतं माझं. आणि मला अजून आठवतंय की त्यावेळेस आईला, म्हणजे त्यावेळेस जेव्हा आईने ते माझ्या तोंडून वाक्य ऐकलं, त्यावेळेस तिला हिट झालं की नाही, मी आता ह्याच्या पुढे मी ह्याला फोर्स करून उपयोग नाहीये. आणि कारण मला सतत तो जो फोर्स करत होती ती लग्नाचा, आणि मला माहिती होतं मी कोण आहे, पण मी तिला सांगू शकत नव्हतं. त्यामुळे माझी जी ती घुसमट झाली होती, त्या रिॲक्शन मध्ये मी बोलून गेलो. पण असा तो स्ट्रगल असतो, म्हणजे तो स्ट्रगल खूप रिअल आहे. म्हणजे आई वडिलांसाठी तो पण खूप रिअल आहे, कारण त्यांना सुद्धा या गोष्टींची काहीच माहिती नसते आणि आम्ही सांगायचा प्रयत्न करत असतो. आणि अगं तेव्हा कसं होतं, आता तरी काही म्हणजे बरेचसे सायकोलॉजिस्ट वगैरे बऱ्यापैकी LGBT फ्रेंडली आहेत. तेव्हा तर म्हणजे आई बाबा मला म्हणले चल आता तुला डॉक्टरकडे घेऊन जाऊ, कारण मी जेव्हा त्यांना सांगितलं आहे तर ते म्हणले म्हणजे नाही मला आपण यावरच यायचं होतं की अजून पण असे काही लोक म्हणतात की असं काही नसतंच, हा हो तुमच्या मनाचा खेळ आहे, तुम्ही थोडा हो अपोजिट सेक्सला भेटा, थोडेसे हो अजून हो व्हा आणि यू विल बी व्हेरी नॉर्मल. हो हो अजून हो काही लोक असं म्हणतात. आणि नाव ऑल्सो मला पण असं वाटतं की यू कॅनॉट एक्सप्लेन देम, तुम्ही त्यांना करेक्ट कन्व्हिन्स नाही करू शकत. सो करेक्ट. तुझ्या बरोबर, तुमच्या दोघांबरोबर असं काय काय हो, होतं? मी कारण आईबाबांना सांगितलं तर आईबाबा म्हणले आपण तुला डॉक्टरकडे घेऊन जाऊ. आणि त्यांनी कोथरूड मधल्या एका सायकोलॉजिस्ट कडे मला घेऊन गेले होते. आणि तोपर्यंत मला माझा आत्मविश्वास होता की मी कोण आहे आणि मला
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, अमेरिकन सायकॅट्रिक असोसिएशन ह्यांचा या बाबतीत स्टँड काय आहे, याची सगळी माहिती होती. त्यामुळे मला हे माहिती होतं की ह्याच्यात काही चुकीचं नाहीये किंवा आपण जे आहोत ते चुकीचं नाही, कारण तो आत्मविश्वास यायलाच खूप वर्ष गेली खरं सांगायचं तर. आणि त्या सायकोलॉजिस्टनी आई बाबांना सांगितलं हो हे सगळं होतांडे आणि हे ह्याच्यातून हा बरा होईल, आपण त्याला शॉक ट्रीटमेंट देऊ, ह्याच्यावर खूप चांगल्या शॉक ट्रीटमेंट्स आहेत. म्हणजे तू विचार कर की मी 29 वर्षाचा, मी सीओईपी सारख्या नामांकित याच्यातून गोल्ड मेडलिस्ट मिळवलेला मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये, इंजिनियर, नंतर MS केलेला, मी MBA करत होतो तेव्हा. म्हणजे मी एवढा उच्च शिक्षित होतो, सुशिक्षित होतो, पण तरीही म्हणजे फॉरगेट अबाउट दॅट, पण असं मला ऐकावं लागलं. आणि कसं होतं, पेरेंट्स पण नाही मग आता आमच्या मुलाला ह्याच्यातून बाहेर काढायचं, मग तुम्ही जे सांगाल ते आम्ही मानू, अशा ह्याच्यात असतात. आणि मला जेव्हा मी शॉक ट्रीटमेंट ऐकला शब्द, मी ताडकन मी तेव्हाच्या तेव्हा त्यांना सांगितलं, म्हणलं मी स्वतः तुम्हाला वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आणि अमेरिकन सायकॅट्रिक असोसिएशनची काय स्टँड आहे हे सांगतो. आणि तेव्हा इंडियन मेडिकल असोसिएशनचं काहीच स्टँड नव्हतं अनफॉर्च्युनेटली. दिस वॉज इन 2005, सो दॅट दिस वॉज 15 years बॅक. त्यामुळे तेव्हा माझ्याकडे रिसोर्सेस नेमके म्हणजे फक्त अमेरिकेतलेच हे होते. पण मी त्याला स्पष्ट तेव्हा सांगितलं, मी शॉक ट्रीटमेंट वगैरे बिलकुल घेणार नाहीये, ह्याच्यात काही चूक नाहीये, आणि तुम्ही हे चुकीचे सल्ले देणं थांबवा, हे मी त्याला अगदी ठामपणे सांगितलं होतं. आम्ही घरी आल्यानंतर आई मला तरी परत म्हणत होती, असं कसं तू डॉक्टरांना म्हणतोस, ते ते तुझ्या चांगल्यासाठीच सांगतात. कारण आपल्याकडे कसं होतं, आई वडिलांना असं वाटतं की हे रोग आहे, म्हणजे काहीतरी ह्याच्यात मानसिक रोग आहे आणि ह्याच्यातून आपल्या मुलाला बाहेर काढायला पाहिजे. हे अनफॉर्च्युनेटली तेव्हा म्हणजे कारण अवेअरनेस खूप कमी होता. आणि नंतर अमितच्या वेळेस आम्ही जेव्हा सांगितलं तेव्हा फॉर्च्युनेटली मी या प्रोसेसमधून गेलो होतो, 2 वर्ष झाली होती. त्यामुळे मग अमितनी हमसफर ट्रस्ट जी ऑर्गनायझेशन आहे मुंबईतली, तिथल्या सायकोलॉजिस्टकडे अमित त्याच्या आई वडिलांना घेऊन गेला. कारण तोपर्यंत आम्ही धडा शिकलो होतो की गे फ्रेंडली, LGBT फ्रेंडली सायकोलॉजिस्टकडे जाणं हे महत्वाचं आहे. कारण सगळेच सायकोलॉजिस्ट एवढे LGBT, म्हणजे ही इतकी दुर्दैवाची गोष्ट आहे की आमचं ज्या नैसर्गिक भावना आहेत त्या आम्हाला प्रूव्ह करण्यासाठी पहिली गोष्ट डॉक्टरकडे जावं लागतं. म्हणजे तू विचार कर की तुला तुझ्या नवऱ्याबरोबरचं जे आकर्षण आहे किंवा त्याच्याबद्दल ज्या भावना वाटतात त्या व्हॅलिड आहेत, हे प्रूव्ह करण्यासाठी सगळ्या समाजाला, आई वडील, भाऊ बहीण, सगळ्या समाजाला ते सगळं प्रूव्ह करण्यासाठी कोणीतरी वेगळ्या व्यक्तीची गरज लागते. हेच इतकं अपमानास्पद आणि हे इतकं क्लेशदायक आहे, पण ते जावं लागतं अनफॉर्च्युनेटली. म्हणजे आता खूप अवेअरनेस होतोय आणि आता गोष्टी सुधारल्यात, पण त्यावेळेस आम्ही सगळे गेलो त्या ह्याच्यातून, काही मार्गच नव्हता. म्हणजे त्याच्याशिवाय आम्हाला आमचं नातं, कारण आमचं नातं स्टेबल होण्यासाठी आई वडिलांचा सपोर्ट हा आवश्यक आहे हे आम्हाला माहिती होतं. कारण आम्ही असं नव्हतं जगू शकणार की आमचं आम्ही जगतोय अमेरिकेत, मग तुमचं तुम्ही बघा, असं ते. बरोबर. समीर आणि एकूणच म्हणजे अमितचा थोडा स्वभाव बघितला तर अमित थोडा इंट्रोवर्ट आहे, तू थोडंसं बोलतोस. मला हे समजून घ्यायचंय की तुमच्या दोघांमध्ये पहिले अप्रोच कोणी केलं? म्हणजे इतक्या स्ट्रगल नंतर असंही वाटू शकतं, दोघं जणांनी तयार असणं एका रिलेशन मध्ये किंवा लग्नाचा विचार करण्यासाठी दोघांनी एकत्र येणं गरजेचं असतं. अशा वेळी समाजाच्या प्रेशरमुळे, फॅमिलीमुळे कोणीतरी एक बॅकआउट करू शकतं की नाही जमू शकत हे. तर कोणी पुढाकार घेतला आणि समजवण्याचा प्रयत्न केला की आपलं फ्युचर आहे एकत्र आणि वी कॅन स्टे हॅपीली टुगेदर? सो कोण होतं तुमच्या दोघांमधलं? याच्यामध्ये ना अमृता, आपण जसं कमिंग आउट बद्दल बोललो आता, तर मी तुला माझी थोडी स्टोरी सांगतो आणि त्याच्यानंतर तुझ्या प्रश्नाचं उत्तर देतो, आणि ते लिंकही आहे. तर मी पहिले समीरनी त्याच्याबद्दल घरी सांगितलं होतं आणि मग माझ्याबद्दलही सांगितलं ॲज अ सेड. आणि नंतर मी 1 वर्षभराने माझ्या घरी सांगायचं ठरवलं. आणि मला अजून आठवतंय की डिसेंबरच्या आमच्या ट्रिपमध्ये आम्ही सांगायचं ठरवलं, आणि नोव्हेंबरला मला ऑलमोस्ट प्रत्येक रात्री मी असा 1:30-2ला जागा व्हायचो आणि मग मला झोपच लागायची नाही. ते एक टेन्शन होतं की आता आई बाबांना सांगायचं, कसं सांगायचं आणि त्यांना कसं कन्व्हिन्स करायचं, त्याचं काय त्यांची रिॲक्शन असेल, आणि त्याच्यानंतर कसं काय आपलं होणार असं. आणि मला चांगलं आठवतंय की 2-3 दिवस असे सतत चाललं होतं. आणि एक दिवशी समीरला रात्री जाग आल्यानंतर त्यांनी बघितलं आणि मी असा इयरझरा घालत होतो आणि मी खूप अस्वस्थ होतो. आणि त्यांनी मला विचारलं कशासाठी मी अस्वस्थ आहे. मी त्याला सांगितलं.
आणि तो म्हणला की आम्ही तुला एक मी गोष्ट सांगतो की आपण जरी 2-3 वर्ष आतापर्यंत एकत्र असलो आणि आपण रिलेशनशिप मध्ये आहोत आता एवढे वर्ष 2-3 वर्ष आता, तरी सुद्धा तुला कुठेही कधीही असं वाटलं की माझ्यामुळे तुला टेन्शन येतंय की आता आई बाबांना सांगितल्यानंतर समजा त्याचं टेन्शन तुला येत असेल आणि तुला असं वाटत असेल की नाही आता या रिलेशनशिप मधून बाहेर पडायची गरज आहे आपल्याला, तर तू माझ्या कारणामुळे किंवा माझ्या काळजीमुळे तू अडकून राहू नकोस. एवढं आम्ही फार इमोशनल आहोत, आतापर्यंत क्लिअर झालं असेलच, कारण आम्हाला आणि हे विषय इतके असे म्हणजे काय म्हणतात त्याला, ह्याच्यात इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या भावना, आणि मला खूप लोकांना तेच सांगायचं असतं, कारण खूप लोकांना असं वाटतं की हा हे काय फक्त शारीरिक आकर्षण आहे ह्याच्यात, हे म्हणजे ह्यांना काय फक्त सेक्स पुरतच हे असतं, पण ह्याच्यात इतक्या म्हणजे जसं एक स्त्री पुरुषांचं नातं असतं, वैवाहिक आयुष्य असतं, ज्याच्यात शारीरिक, मानसिक, भावनिक असे सगळे पैलू आणि कंगोरे असतात, तसेच आमच्याही नात्यात असतात, आणि खूप कमी लोकांना ते माहिती असतं ऍक्च्युली. त्यामुळे म्हणजे तू आता ते सगळे प्रश्न विचारतेस, त्यामुळे आम्ही पण ते सगळे क्षण जगतोय खरं सांगायचं तर त्या वेळेसचे. कम्प्लिटली अंडरस्टँड. अमित, तू कंटिन्यू कर, तू काय म्हणत होता? हो. तर तेव्हा मला असं खूप जाणवलं की एवढा सेल्फलेसली कोणी आपल्यावरती प्रेम करताय, तर त्याला सोडून तुम्ही कसे जाऊ शकता. सो आय थिंक त्यांनी मला ते करेज मिळालं पहिल्यांदा, जे गरजेचं होतं ते. आणि त्याच्यानंतर अर्थातच आईबाबांना सांगितल्यानंतर ते सुद्धा 3-4 वर्ष आय थिंक त्यांनी सुद्धा खूप स्ट्रगल केलं. त्यांना फॉर्च्युनेटली ऍडवाइस चांगला मिळाला समीरने सांगितलं त्याप्रमाणे. त्यामुळे त्यांना हे लगेच लक्षात आलं की जे काय आम्ही सांगतोय त्यांना ते नॅचरल आहे. त्यांना भीती होती ती समाजाची होती बेसिकली, त्यामुळे त्यांना 3-4 वर्ष तरी कमीत कमी त्यांनी त्यात स्ट्रगल केला. पण सरप्राइझिंगली, तुम्हाला सगळ्यांना असं वाटेल सरप्राईज, की मी जरी इंट्रोवर्ट असलो तरी सुद्धा समीरला लग्नाची मागणी मी घातली. त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी, कारण त्यावेळेला मला वाटतं 2008 मध्ये, 2009 मध्ये. तारखा विसरतो हा खूप. विसरतोय बघा, तारखा विसरतोय. 21 एप्रिल 2009. 2009ला समीरच्या वाढदिवसाच्या दिवशी, 2009 मध्ये अमेरिकेमध्ये सुद्धा लिगल नव्हतं LGBT लग्न, आणि फक्त तेव्हा कॅलिफोर्नियामध्ये लिगल होतं. तर मला आठवतं मी कॅलिफोर्नियाच्या सिव्हिल युनियनचा जो फॉर्म होता, तो फॉर्म मी प्रिंट करून तो एका याच्यामध्ये इन्व्हलप मध्ये टाकून तो समीरला मी वाढदिवसाचं गिफ्ट म्हणून दिलं ते. आणि त्या दृष्टीने मी तसं त्याला प्रपोज केलं ते 2009 मध्ये. आणि त्याच्यानंतर मग अर्थात आम्ही दोघांनी ते ठरवलं, आणि मग 2010ला आम्ही ऍक्च्युली लग्न केलं. सप्टेंबर 18, 2010ला, मला लक्षात आहे. आणि लग्न कशा पद्धतीने झालं, कुठे झालं? तर लग्न आम्हाला भारतीय पद्धतीने, मराठी पद्धतीने करायचं होतं. आणि अर्थातच ते आम्हाला जिथे आम्ही राहतो, जिथे आमचं वर्क आहे आणि आम्ही आमच्या ओळखीची लोक राहतात. समीरची बहीण तेव्हा तिथेच राहत होती, त्यामुळे इन अ वे आमची फॅमिली सुद्धा तिथे होती. त्यामुळे आम्ही कोलंबस, इंडियाना राज्याच्या कोलंबस मध्येच आम्ही लग्न केलं. कोलंबस हे खूप छोटं गाव आहे ऍक्च्युली, 40-50 हजार लोकांचं गाव आहे फक्त, आणि तिथे खूप कन्झर्वेटिव्ह एरिया आहे तो. ज्याला अमेरिकेतल्या लोकांना माहिती असतं, ज्याला बायबल बेल्ट म्हणतात आपल्याकडे, तसा तो खूप कन्झर्वेटिव्ह एरिया आहे. आणि तिथे हे लग्न करायचं आम्ही ठरवलं. सगळा घाटही घातला आम्ही, आणि नंतर कुठेतरी मनात ती भीती होती की अरे बापरे, म्हणजे कोण येऊन ते लग्न बंद पडतंय का, किंवा पोलीस येऊन बंद पडतायत का, किंवा काय होईल त्याचं माहित नाही, याची खूप कुठेतरी एक भीती वाटत होती. आणि त्यावेळेला असं मी समीरला तेच सांगत होतो की जे होईल ते आपण बघून घेऊ. आता आपल्याला मनाला हे बरोबर वाटतंय, आणि आपण जे करतोय ते नॅचरल आहे, आणि आपण जे करतो त्याच्यावरती आपला स्वतःचा विश्वास आहे. त्यामुळे आपण हे करायला पाहिजे. आपण मागे पुढे बघायला नको, जे होईल ते होईल, बघता येईल तेव्हा. म्हणजे लुकिंग बॅक
आता मलाही आश्चर्य वाटतंय की मी त्याला हे सांगत होतो, हो, कारण नाही. नॉर्मली मी असा घाबरणारा आणि इंट्रोवर्ट असल्यामुळे, हो, हो. पण सरप्राइझिंगली त्यावेळेला मी त्याला जास्त धीर देत होतो आणि समहाऊ मी त्याला नाही, एनकरेज करत मी होतो. मगाशी म्हणलं तसं, कारण आपण कधी हे पाहिलेलंच नाहीये किंवा आपल्या आधी कोणी केलंय लग्न आणि त्यांच्या फुटस्टेप्स मध्ये आपण म्हणजे चालत म्हणजे यू वॉक इन टू बरोबर. काहीच नव्हतं बेसिकली. इनफॅक्ट लग्न कसं करायचं म्हणजे मला अजून आठवते डिसेंबर 2009 ला आम्ही भारतात गेलो होतो आणि तेव्हा आम्ही सगळी म्हणजे ते मंडईच्या जवळच्या कुठलं ते दुकान मला आठवत नाही, तिथे लग्नाचं पुस्तक म्हणजे लग्न कसं लावायचं त्याचं सगळं ते पुस्तक आणि ते होम करण्याचा त्याला मला माहित नाही काय म्हणतात, ते पॉट आणि ते सगळं यज्ञ वगैरे सगळं करून. लग्नविधीसाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी आम्ही खरेदी केल्या. इनफॅक्ट आपण कुठे पुन्हा गाडगिळ मधून घेतल्या ना, रिंग्स पण आम्ही पुन्हा गाडगिळ मधून घेतल्या. आणि सो फनी, आम्ही लक्ष्मी रोडला त्यांना सांगितलं आम्हाला अंगठ्या हव्यात. त्यामुळे कोणाचं लग्न आहे म्हणलं, आमच्या दोघांचं लग्न. तर त्या बाईला वाटलं की आमच्या दोघांचं 2 वेगवेगळ्या मुलींबरोबर लग्न आहे. आणि इट वॉज सो फनी, म्हणजे आम्ही असे, आणि मग लग्नाचे ड्रेस आम्ही जयहिंद मधून घेतले असे. म्हणजे मी त्या डिसेंबर 2009 मध्ये खूप सगळं म्हणजे, कारण कसं आहे, मला खूप इच्छा होती की आपल्या महाराष्ट्रीयन पद्धतीने सगळं व्हावं, विधी होऊन लग्न व्हावं असं. करेक्ट. फक्त मग आम्ही काय केलं, आम्ही विधी सगळे मॉडिफाय केले. म्हणजे कारण सगळे विधीमध्ये जेंडर हे खूप आपल्याकडे म्हणजे कन्यादान वगैरे असं सगळं हे असतं. तर आम्ही सगळे ते रिच्युअल्स मॉडिफाय केले सेम सेक्स लग्नासाठी. मग कन्यादानच्या ऐवजी वरदान केलं, कारण आम्ही दोघंही वर आहेत तर वरदान. सो बेसिकली ईच ऑफ द फॅमिली गिव्हिंग टू सेम कॉन्सेप्ट, म्हणजे जो आपला मतिदार्थ आहे त्या विधीचा तोच मतिदार्थ ठेवून पण तो सेम जेंडरला कसा अप्लाय होईल हे आम्ही हे केलं. आणि त्याच्यात कसं झालं अमृता, त्या प्रोसेसमध्ये आम्हाला स्वतःला लग्न विधी म्हणजे काय किंवा त्याच्यातल्या प्रत्येक विधीचं काय महत्व आहे आणि मग व्हॉट दॅट मीन्स टू अस हे आम्ही ऍक्च्युअली खूप शोधलं. म्हणजे आम्ही त्याच्यावर बराच रिसर्च केला आणि नंतर आम्ही इथल्या बऱ्याच पंडितांनाही विचारलं की तुम्ही आमचं लग्न लावून देऊ शकाल का. पण सरप्राइझिंग म्हणजे आता दिस वॉज इन 2010 अमेरिका, आम्हाला अगं एकही पंडित मिळाला नाही की जो अग्री करेल की मी लग्न लावून देऊ शकेल किंवा लावून देईल. पंडिताचं काय, आम्हाला मेहंदी काढायला बाई, कारण मला मेहंदीचं हे हवं होतं हे, तर ती मेहंदी काढायला बायका पण मिळत नव्हत्या. ऍज सुन ऍज त्यांना कळायचं की गे लग्न आहे, मग ते काही ना काहीतरी कारण सांगायच्या की नाही पण आम्हाला टेन्शन येत. म्हणजे अगेन त्यांच्यासाठी ते कारण कदाचित रास्त असेल, कारण त्यांचं असं म्हणणं होतं की आम्ही पकडले गेलो होतो. कारण तेव्हा अशी भीती होती की हे सगळं चुकीचं आहे आणि ह्याच्यात आम्ही पकडले जाऊ, लिगली आमच्यावर कारवाई होईल वगैरे, असं खूप काय म्हणजे लोकांना भीती होती बेसिकली. त्यामुळे आम्हाला खूप प्रयत्नांनी शेवटी मेहंदी काढायला एक बाई मिळाली. नंतर पंडित आम्हाला मिळालाच नाही शेवटपर्यंत. मग आम्ही आमच्या मित्रालाच सांगितलं जो गे होता आणि ज्यांनी पौरोहित्य थोडंफार शिकलेलं आहे. त्यामुळे त्यांना आम्ही सांगितलं की आम्ही तुला सगळं मटेरियल देतो, पण तू ऑफिशिएट करायचं, म्हणजे तू ते लग्न लावून द्यायचं. आणि शेवटी कसं आहे, आमच्यासाठी एक चांगल्या मनाचा माणूस ते ऑफिशिएट करतोय हे महत्वाचं होतं, दॅन की तो मंदिरातला पंडित आहे किंवा काय आहे हे सगळं. त्यामुळे दॅट्स व्हॉट मॅटर टू बोथ ऑफ अस. त्यामुळे आम्ही आमच्या मित्राला ते काम लावून दिलं. आणि खरं सांगायचं आमच्या मित्रांनीच सगळं, म्हणजे वी प्लॅन बट दे एक्झिक्युटेड एव्हरीथिंग. म्हणजे आमचं लग्न 2010 सप्टेंबरला, आता 10 वर्ष होतील या सप्टेंबरला लग्नाला, तर ते त्यावेळेस मित्रांच्या सहकार्यामुळेच खरंच सांगायचं तर झालं. कारण आम्ही दोघां मिळून म्हणजे मला तर एवढी भीती होती की येईल कोण लग्नाला. मी अमितला नेहमी म्हणायचो की अमित आपण एवढं 60-70 लोकांना बोलवलंय, आम्ही इनफॅक्ट पत्रिका पण छापल्या होत्या आणि म्हणजे व्यवस्थित ज्या ज्या काही गोष्टी लग्नात असतात की आल्यानंतर ते गुलाब पाणी शिंपडणं अत्तरदाणीतून वगैरे, त्या सगळ्या गोष्टी. नंतर मोराची पिसा आम्ही इंडियातून आणली होती, ती सगळ्यांना रिटर्न गिफ्ट म्हणजे समथिंग इंडियन. सो वी हॅड फन, वी हॅड लॉट ऑफ फन. मला आता
थोडंसं पुढे जाईन असं विचारावं वाटेल की आता तुम्ही युएस मध्ये राहताय, काही दिवस तुम्ही इंडियामध्ये जवळपास 1 वर्षभर तुम्ही आता भारतामध्ये देखील होता. काही कायदे झाले, लोकांमध्ये बदल आले. 377 नंतर भारतामध्ये काय बदल झालेला तुम्हाला दिसला? तुम्ही 1 वर्ष इथे होता, त्याच्या आधी पण होता तुम्ही आणि नंतर देखील होता. कुठेतरी थोडी मेंटॅलिटी बदलताना दिसतीये का अजून पण खूप मोठा स्ट्रगल आहे पुढे असं वाटतं? आय थिंक स्ट्रगल अजूनही आहे. त्याचा फायदा नक्कीच म्हणजे 377 कलम काढून टाकल्यानंतर त्याचा फायदा नक्कीच झालाय. मी तुला एक साधं उदाहरण देतो की ज्या दिवशी ते कलम काढलं गेलं त्या दिवशी समीरचे आणि माझे बरेच इंटरव्ह्यूज लाईव्ह चालू होते आणि ते चालू व्हायच्या आधी मला असं वाटलं की जरा आई बाबांना फोन करून सांगूया की हे आपल्या मराठी न्यूज चॅनलवर वरती वगैरे आता दिसणार आहेत, म्हणजे जेणेकरून त्यांना जर काही थोडी भीती वाटत असेल किंवा कोणाचे त्यांना फोन आले लोकांचे तर त्यांना माहिती असेल काय चाललंय ते. म्हणून मी आईला फोन केला आणि तिला सांगितलं की असा असा 377 कलम काढून टाकलाय आता आणि त्यामुळे आता आम्ही ऑफिशियली लिगल आहोत आणि आम्हाला आता काही कोणी इलिगल म्हणून सोसायटी काही बोलू शकत नाही. तर हे सांगितल्यानंतर आईला एवढं बरं वाटलं की म्हणजे तिला आमच्याबद्दल 2006 पासून माहिती आहे, पण 2018 मध्ये जेव्हा तो कलम ते काढलं गेलं तेव्हा ती मला स्वतःहून म्हणली की आता मला कोणालाही सांगायला मला काही भीती वाटणार नाही किंवा कोणी मला काय म्हणेल असं याची काळजी मला वाटणार नाही. 12 वर्ष कुठेतरी ती सुद्धा ती म्हणजे सगळेच जण, आय एम शुअर समीरचे आई बाबा आणि माझे आई बाबा, माझी बहीण वगैरे सगळेच जण, त्यांना जरी असं वाटत असलं की हे सगळं आम्ही जे करतोय ते नॅचरल आहे आणि त्यांचा सपोर्ट कधी करत असलोय तरी सुद्धा कुठेतरी त्यांना भारतीय समाजाची भीती वाटत होती की कोणीतरी काहीतरी म्हणेल, कोणतरी काहीतरी कॉमेंट करेल आणि लिगल ऍक्शन एक्झॅक्टली. म्हणजे मला अजून आठवतंय की आई मला नेहमी सांगते की तिच्या मंडळामध्ये सुद्धा कधी विषय निघाला आणि तिने आमच्याबद्दल काही सांगितलं तरी सुद्धा लोक लगेच विषय बदलून टाकतात. हेच स्टेट कपलच्या बद्दल जेव्हा कोणाचं सांगितलं जातं की अरे हा माझा मुलगा आणि माझी सून अमेरिकेत आहे की मग लगेच लोक विचारतात हो का, कुठे असते ती, मग कुठे राहतात ते, मग त्यांना मुलं आहेत का, मग काय करतात ते वगैरे 15 प्रश्न विचारतात आपल्याकडे. पण जेव्हा ती सांगते की माझा मुलगा आणि त्याचा पार्टनर अमेरिकेमध्ये राहतात तेव्हा ते लगेच विषय बदलून टाकतात. त्यामुळे कुठेतरी तिच्या मनामध्ये ती एक भीती कायम गेली 12 वर्ष राहिली आणि ती 2018च्या त्या 377 कलमानंतर ती थोडी रिलॅक्स झाली असं मला म्हणता येईल. त्यामुळे तो इफेक्ट आय थिंक सगळ्यांना झाला. सगळ्या LGBT लोकांना, त्यांच्या फ्रेंड्सना, त्यांच्या पेरेंट्सना, ज्यांनी ते एक्सेप्ट केलेलं आहे पण समाजाची भीती वाटते अशा सगळ्या लोकांना याचा नक्कीच फायदा आला. आणि LGBT लोकांनाही खूप फायदा आला कारण आता ते ओपनली सांगू शकतात की ते इलिगल नाहीये, दे आर इक्वल पार्ट ऑफ द सोसायटी. त्यामुळे तो फायदा नक्कीच झालेला आहे. पण आय थिंक अजून कुठेतरी असं म्हणजे आम्हालाही हे अनुभव आले की पुण्यासारख्या शहरात सुद्धा काही काही रेस्टॉरंट्स मध्ये जेव्हा आम्ही दोघं एकत्र जातो आणि आम्ही एकमेकांबद्दल बोलतो वगैरे आणि पर्टिक्युलरली आम्ही बरेच मीडियावरती वगैरे होतो, आमचे आर्टिकल्स आले होते त्यामुळे लोकांना कदाचित आम्ही माहिती आहोत म्हणून असेल, पण आम्ही लोकांचे स्टेअर्स बघितलेले आहेत. आम्हाला लोकांनी येऊन रेस्टॉरंटला बसलेलं असताना आमच्या टेबलला येऊन सांगितलेलं आहे की तुम्ही करता ही गोष्ट चुकीची आहे, तुम्हाला परमिशन द्यायला नाही पाहिजे रेस्टॉरंटमध्ये यायला. ह्या सगळ्या आम्ही 2019 मध्ये आम्ही या गोष्टी अनुभवलेल्या आहेत. त्यामुळे अजून आय थिंक आपल्याला बरंच याच्यावर आपल्याला पल्ला खूप गाठायचा आहे मला असं वाटतं. म्हणजे हा 377 गेला हा बदल निर्णय खूप चांगला आहे, पण समाजमन बदलायला प्रचंड वेळ लागणार आहे कारण आपण स्त्री पुरुष समानतामध्ये अजून अडकलेलो आहोत. तर गे रिलेशनशिपच्या बाबतीत तर मला असं वाटतं कारण आम्हाला घर मिळायला किती प्रॉब्लेम झाले. आम्हाला 7 महिने पुण्यात घर मिळत नव्हतं म्हणजे भाड्याने आणि म्हणजे सोसायटीत आम्ही कारण मी अमितला म्हणलं की आपण खोटं नाही सांगायचं, जे आहे ते सांगून आपण घर हे करायचं. तर लोक म्हणजे मला काय जाणवलं, लोक सिरियसली, पहिली गोष्ट लोक आम्हाला सिरियसलीच घेत नाही. म्हणजे त्यांना गे कपल म्हणजे असं काय वाटतं माहित नाही, पण आम्हाला सिरियसली न घेणं हे इतकं आणि हे समाजाच्या सगळ्याच थरात मला जाणवलं, भारतात विशेषतः.
त्यामुळे ते एक आहे. आणि दुसरी गोष्ट, लोकांमध्ये इतके दुर्दैवाने गैरसमज आहेत. म्हणजे एक बाई तर आम्हाला तोंडावर म्हणाले की अहो आमच्या कॉलनीत खूप छोटी मुलं आहेत, आम्ही तुम्हाला कसं घर भाड्याने देऊ. म्हणजे मी अमितला म्हटलं की हे आपल्याला समजतात काय की आपण काही रेपिस्ट आहोत, मर्डरर आहोत का काय आहोत. म्हणजे आणि व्यवस्थित तोंडावर बोलतात. म्हणजे पुण्यात तर लोक बोलायला सोडतच नाहीत तोंडावर. त्यामुळे त्यांनी म्हणजे पण असं म्हणजे चीड येते की अरे तुम्हाला काहीच माहिती नाही आमच्याबद्दल, फक्त आम्ही एक गे कपल आहोत म्हणून तुम्ही धादांतपणे असं. किंवा काही लँडलॉर्ड्स म्हणाले नाही आम्ही रिस्क घेतोय तुम्हाला घर देताना, तर आम्हाला रेंट वाढून द्या तुम्ही, कारण वी आर टेकिंग अ लीगल रिस्क बाय गिव्हिंग यू अ होम. तर त्यामुळे दॅट्स नॉट व्हेरी वेलकमिंग साईन. त्यामुळे अजून खूप काम खूप करणं पुढे आवश्यक. level आहे. तू जेव्हा हे म्हणालास की आम्ही काही रेपिस्ट आहोत किंवा लोकांना आमच्यामुळे इन्सिक्युअर वाटतं, मला ते आठवतं तुम्ही नेटफ्लिक्सवरची ती मेड इन हेवन सिरीज पाहिली आहे का? त्याच्यामध्ये पण एक वाक्य आहे, ती मुलगी म्हणते की त्यांचे टेनेंट गे कपल असतात ते. तर ती मुलगी म्हणते की मला त्यांच्याबरोबर जितकं सिक्युअर वाटतं तेवढं मला कुठल्याच इतर पुरुषाबरोबर वाटत नाही. मला त्यांच्याकडून काहीच धोका नाहीये, मला त्यांच्याकडून वाईट वाईब्स नाहीयेत जे मला बाहेर पडल्यावर बाकीच्या पुरुषांकडून येतात. आणि मला असं वाटतं की याच्यातच किती मोठी गोष्ट येते ना, की जेव्हा तुमच्याकडे लोक असं अशा ह्यानी बघत असतील. पुढे जाऊयात आपण. तू हे इंडियामधले आणि पुण्यातले एक्सपिरियन्सेस सांगितलेस. युएस मध्ये कशा पद्धतीने समाज, ऑब्व्हियसली आपण खूप ब्रॉड माइंडेड समाज म्हणतो, खूप एज्युकेटेड पीपल म्हणतो, पण तुम्हाला असे काही अनप्लेझंट एक्सपिरियन्सेस युएस मध्ये पण येतात अजून? नेमकं काय माइंडसेट आहे तिथलं? हा म्हणजे आय थिंक आम्ही जिथे एवढे वर्ष राहिलो इंडियाना राज्यामध्ये, मी आधी म्हणलं त्याप्रमाणे की तो बायबल बेल्ट आहे, खूप कन्झर्वेटिव्ह एरिया आहे. त्यामुळे तिथे आम्हाला आय थिंक 2011-12 पर्यंत आम्हाला खूप अनुभव आले असेल. म्हणजे मी तुला साधं उदाहरण देतो की इथे एक फर्निचरची चेन ऑफ स्टोअर्स आहेत, आणि मी नाव नाही सांगत इथे, पण आम्ही त्या स्टोअरमध्ये गेलो, मी आणि समीर. आम्हाला फर्निचर घ्यायचं होतं. आणि तिथे गेल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं, म्हणजे आम्हाला आधी काही माहिती नव्हतं, त्यामुळे आम्ही आपले गेलो आतमध्ये. आम्हाला बेड्स वगैरे बघायचे होते, आम्ही त्या सेक्शन मध्ये कुठे आहे विचारलं आणि गेलो. आणि नंतर आमच्या लक्षात असं आलं की आमच्या नंतर जे जे आतमध्ये त्या स्टोअरमध्ये दारातून आतमध्ये आले ते लोक, कारण ते जनरली कपल्स येतात की नवरा बायको म्हणा किंवा स्ट्रेट कपल्स असतील, ते जसे ते आतमध्ये आले तसं कोणतरी सेल्स पर्सन त्यांना अप्रोच व्हायचा की तुम्हाला काय हवंय, तुम्हाला काय बघायचंय का, मी तुम्हाला काही हेल्प करू का, मी तुम्हाला दाखवू का. असं आम्ही बॅक टू बॅक कमीत कमी 4-5 कपल्स येताना बघितले. आणि तेव्हा आमच्या असं लक्षात आलं की यांना असं रेजिस्टरच झालं नाही की आम्ही दोघं आलोय आणि आम्ही कपल असू शकतो. राईट, म्हणजे त्यांना असं वाटलं की हा हे कोणतरी दोन असेच लोक आलेली आहेत, त्यांना काही घ्यायचं नसेल ते आपले असेच स्टोअर हिंडायला आलेत बहुतेक. तर ते आमच्या लक्षात आलं. त्याच्यानंतर मग आम्ही सेल्स पर्सनला अप्रोच झालो की आम्हाला असं असं आहे आणि आम्हाला हे घ्यायची इच्छा आहे, तर तुम्ही डिटेल्स सांगा वगैरे. अँड ही कम्प्लिटली इग्नोर्ड अस. तो म्हणला की मला आता वेळ नाही आहे, मी दुसऱ्या कस्टमरला अटेंड करतोय, मी कोणाला तरी पाठवतो. आणि नंतर आम्ही बघितलं तो माणूस सेल्स काउंटरमध्ये नुसतं उभा होता, तो कोणालाही हेल्प करत नव्हता. आणि त्यांनी नंतर जाऊन कोणाला सांगितलंही नाही की अरे यांना मदत हवी तर तुम्ही जा म्हणून. म्हणजे असे अनुभव आम्हाला अमेरिकेत सुद्धा 2011-12 पर्यंत तरी कमीत कमी आलेले आहेत. हॉटेलमध्ये चेक इन करताना आम्हाला, हॉटेलमध्ये आम्हाला मी रिझर्वेशन करताना एक किंग बेड म्हणजे एक बेड असं बुक रूम केली आम्ही ट्रॅव्हल करतो 2012-13 वगैरे मध्ये. आणि तो माणूस म्हणला की नो बट वी विल गिव्ह यू 2 क्वीन साईज. म्हटलं नाही आम्हाला एकच बेड हवा आहे. पण त्याला ते खूप अवघड गेलं. म्हणजे मला तेच कळत नाही की तुझा काय प्रॉब्लेम आहे. आम्ही जर एकच बेड मागतोय तर, आणि मी तसंच जर बुकिंग केलंय, पण त्याचा बायस दिसत होता. आणि दिस वॉज इन US, इन टेनेसी, म्हणजे अगेन अनादर बायबल बेल्ट स्टेट. पण त्याचा बायस दिसत होता की हे, म्हणजे त्याला कळलं की हे गे कपल आहे आणि यांना एकच बेड हवा आहे. पण त्याला म्हणजे यु नो व्हॉट आय एम सेइंग की त्याला काय, डायरेक्ट किंवा हा, ते
एक्झॅक्टली. त्यामुळे अमेरिकेतही असं काही म्हणजे अगेन इट्स बेटर दॅन इंडिया फॉर शुअर. आणि इथले लॉज आणि हे बरेच आता सपोर्टिव्ह आहेत. सो फॉर शुअर म्हणजे वी कुड गेट लिगली मॅरिड इन 2014. त्यामुळे लिगल रेकग्निशन आम्हाला आहे. म्हणजे आम्ही आता लोन एकत्र घेऊ शकतो किंवा जागा एकत्र घेऊ शकतो, घर एकत्र एखाद ओके. दोघां मिळून घेऊ शकतो. तर या गोष्टी आम्ही करू शकतो. पण स्टील पीपल्स परसेप्शन अँड बायस इज स्टील व्हेरी मच देअर. आणि इंडियन कम्युनिटी आपली त्या बाबतीत खूप मागे आहे. मला म्हणजे वाईट वाटतं की आपण इंडिया सोडून इथे आलोय, तर आपलं जग आपण खरं किती व्यापक रीतीने पाहायला पाहिजे. पण अनफॉर्च्युनेटली इथली जी इंडियन कम्युनिटी आहे ती पण अजूनही दे आर स्टील कॅचिंग अप. आणि त्यांना आता त्यांची मुलं जशी जशी मोठी होत आहेत या देशात, त्यांच्या मुलांकडून LGBT बाबत कळते आणि मग ते आता सपोर्टिव्ह व्हायला लागले. पण ते गेल्या 15 वर्षापूर्वी जर तुम्ही तीच लोक पाहिली असतील तर दे वर व्हेरी मच अगेन्स्ट LGBT. कारण आम्हाला तसे अनुभव आले. पण आता त्यांची मुलं जी या समाजात वाढतायत, मोठी होत आहेत आणि त्यांच्या मुलांकडून आता त्यांना जरा या बाबतीत थोडं हे मिळते आणि मग आता ते they are trying to kind of look cool to appeal to their kids in a way. We have seen this very closely. त्यामुळे आम्हाला ते जाणवतं बेसिकली. तुम्ही दोघं जेव्हा पुण्यात होता तेव्हा मी पण पाहिलं की तुम्ही LGBT कम्युनिटीसाठी खूप वोकल होता, त्यांना सपोर्ट करणं, रॅलीज काढणं, हे सगळं मी बघायचे. तुम्ही दोघं लकी आहात, एज्युकेटेड आहात समहाव. तुम्ही विचार केला की इंडियामध्ये राहणं इतकं सोपं नाहीये आपल्या या रियालिटीला घेऊन, म्हणून तुम्ही युएसला जाऊ शकलात. पण सगळेजण इतके लकी नसतात, सगळ्यांना इतक्या अपॉर्च्युनिटीज नसतात, इतकं नॉलेज नसतं, फॅमिली तेवढी स्ट्रॉंग नसते, फायनान्शियल बॅकग्राऊंड तसं नसतं. तर अशा वेळी या लोकांसाठी इंडियामध्ये हा स्ट्रगल खूप जास्त आहे. भलेही आता सेलिब्रिटीज बोलायला लागलेत, LGBTQ साठी सपोर्टच्या ते खूप वेगवेगळे रॅलीज निघतात किंवा वोकल व्हायला लागलेत लोक. इव्हन करण जोहर सारखा माणूस म्हणतो की माझ्यासाठी पण हे सगळं आयडेंटिटी लपवणं खूप अवघड होतं कुठेतरी. आता जाऊन मी बोलतो असं तू त्या पुस्तकात लिहितो, एवढा मोठा माणूस. तेव्हा इंडियामधल्या जे नॉर्मल लोक आहेत, जे याच्या थ्रू जात आहेत, ज्यांना कळतंय की मी गे आहे किंवा मी लेस्बियन आहे, त्यांच्यासाठी हा स्ट्रगल खूप मोठा आहे असं वाटतं नक्कीच, की ज्यांना शक्य नाही इतक्या पटकन कुठेतरी दुसऱ्या देशात निघून जाणं. आणि दुसऱ्या देशात जाणं हा खरं तर म्हणजे पर्याय नाहीये. हा म्हणजे प्रत्येक यू कांट डू दॅट. म्हणजे तो पर्याय नाहीये. इनफॅक्ट आम्ही जेव्हा 2017 भारतात मूव्ह झालो तेव्हा आम्ही मला अजून आठवतंय आम्ही फ्लाईटमध्ये इनफॅक्ट बोललो होतो. म्हणजे आम्ही जे फ्लाईट घेतलं मुंबईचं तेव्हा फ्लाईटमध्ये मी अमितला म्हणलं होतं की आपण काहीतरी करू यार या LGBT कम्युनिटी इन इंडियासाठी. त्यामुळे आम्ही भरपूर म्हणजे ॲज यू सेड रॅलीमध्ये भाग घेतला. आणि मी इथे ह्युमन राईट्स कमिशनर होतो अमेरिकेत, त्यामुळे मी इथलं लॉज आणि हे सगळं जवळून पाहिलं. आणि मला स्वतःला ह्युमन राईट्स मधली पॅशन आहे, त्यामुळे मला ते करायचं होतं म्हणजे इंडियात. त्यामुळे आम्ही व्होकल होतो. पण ॲज यू सेड पण मला असं वाटतं अमृता, भारतात ही परिस्थिती बदलण्यासाठी फक्त LGBT कम्युनिटीला आपण म्हणजे फक्त त्यांना हा त्यांचा लढा आहे मग त्यांनी तो लढायचा आहे असं करून नाही उपयोग होणार. कारण LGBT कम्युनिटी ही 7 ते 10% एकंदर लोकसंख्येच्या आहे. पण मेजॉरिटी ऑफ द कम्युनिटी 92-93% किंवा 90 ते 93% ही स्ट्रेट कम्युनिटी आहे. त्यामुळे LGBT कम्युनिटीला जर यशस्वी झालेलं आपल्याला पाहायचं असेल तर ह्याच्यात स्ट्रेट कम्युनिटीचा योगदान खूप महत्वाचं आहे. आणि त्यामुळे म्हणून मी ऍक्च्युली भारतात असताना माझं काम बऱ्याच वेळेस स्ट्रेट कम्युनिटी बरोबर जास्त असायचं. म्हणजे LGBT कम्युनिटीला आम्ही आमचं घर ॲज वेल ॲज अदर गोष्टी जिथे सेफ स्पेस, कारण LGBT कम्युनिटीला सेफ स्पेस ही सुद्धा नाहीये. म्हणजे मी जर कोणाला डेट करत असेल तर मला आणि त्या व्यक्तीला भेटण्यासाठी एक मोकळी जागा मिळणं. कारण बरेचसे जण आईवडिलांबरोबर राहतात, आईवडिलांचा विरोध असतो, त्यामुळे मग त्यांना एकमेकांबरोबर भेटता येत नाही. त्यामुळे त्यांना त्यांचं स्वतःचं एक आयुष्य सुरू करणं एवढी छोटीशी गोष्ट सुद्धा त्यांना करता येत नाही. तर त्यामुळे LGBT कम्युनिटीचे चॅलेंजेस आहेत. त्यामुळे आम्ही LGBT कम्युनिटीला तर ते हे करतोच की तुम्ही तुमच्या पायावर उभं राहा, तुम्ही जॉब स्टेबल ठेवा आणि मग तुमचं दोघांचं आयुष्य सुरू करा.
इंडिपेंडेंटली. पण त्याचबरोबर मला असं वाटतं की देर इज अ ह्यूज नीड टू क्रिएट मोर अवेअरनेस इन द सोसायटी अबाउट LGBT कम्युनिटी, की हे किती नैसर्गिक आहे यात. आणि फक्त समाज म्हणजे मी जेव्हा समाज म्हणतो व्यापक अर्थाने, पण त्याच्यात राईट फ्रॉम आवर लॉ अँड एन्फोर्समेंट इंडिव्हिज्युअल्स, कारण खूप वेळेला पोलिसच हॅरास करतात LGBT कम्युनिटीला. त्यामुळे राईट फ्रॉम एज्युकेटिंग अँड सेन्सिटायझिंग देम, राईट फ्रॉम एज्युकेटिंग आवर मेडिकल फ्रॅटर्निटी, राईट फ्रॉम एज्युकेटिंग आवर लीगल प्रोफेशनल्स. म्हणजे मला जर काही हेल्प लागली लीगल स्टँड पॉइंटनी, तर मला गे फ्रेंडली लीगल काउन्सिलर कोण आहे इंडियात मला माहित नाही, राईट. सो राईट फ्रॉम एज्युकेटिंग ऑर सेन्सिटायझिंग देम. नंतर तुमचे सायकोलॉजिस्ट आहेत, म्हणजे ऑल द फ्रंटलाईन पीपल हू कॅन हेल्प LGBT कम्युनिटी एज वेल एज पेरेंट्स, किंवा इतर ज्या संस्था आहेत. आता दत्तक घेणं म्हणजे साधी गोष्ट आहे, आम्ही दत्तक नाही घेऊ शकत. आम्हाला जेवढी इतर लोकांना मुलं असण्याची आवड आहे तशी आम्हाला पण असू शकते, राईट. पण आम्हाला भारतात काहीच पर्याय नाहीयेत. म्हणजे आता IVF बंद केलंय, दत्तक आम्ही घेऊ शकत नाही. त्यामुळे म्हणजे LGBT कम्युनिटी नंतर लग्न आम्ही करू शकत नाही इंडियात लिगली. त्यामुळे तुम्ही LGBT कम्युनिटीला इंडियात जगायचं कसं, म्हणजे मी जर आज समजा इंडियात असेल, माझं या मुलाबरोबर प्रेम आहे, आम्ही 16-17 वर्ष एकत्र आहोत, मला लग्न करायचंय, मी लग्न नाही करू शकत, मला एकत्र जागा घ्यायची आहे, मला लोन एकत्र घ्यायचंय, आम्ही काहीच करू शकत नाही. अगं साधं फिटनेस सेंटरला आम्हाला कपल डिस्काउंट, मी पुण्यातल्या बाणेरमधल्या फिटनेस सेंटरला मी त्यांना सांगितलं तुमच्याकडे कपल डिस्काउंट आहे, मला कपल डिस्काउंट हवंय. ते म्हणले आपकी बीबी का नाम क्या है? म्हणलं बीबी नहीं है, मेरा हस्बैंड है, उसका अमित गोखले नाम है. अरे ऐसा नहीं हो सकता, हमारे यहाँ तो हस्बैंड वाइफ का ही कपल का डिस्काउंट है. साध्यातली साधी 10% त्या ह्याच्यावर पण ते एवढं हे करतात. तर हे इतकं व्यापक स्वरूपात बदल घडवणं आवश्यक आहे. त्यामुळे पासून सुरुवात करायची गरज आहे ऍक्च्युली. हो. अगं साधं म्हणजे आपल्या घरात ती भांडेवाली बाई येते, तिला काय सांगणार ती, कारण 10 ठिकाणी जाऊन बोलणार, राईट. आम्ही म्हणजे गेल्या 2-2.5 वर्ष इंडियात जे राहिलोय तेव्हा एवढे वेगवेगळे अनुभव घेतलेले आहेत छोट्या छोट्या गोष्टीतून. मग त्या बाईला काय सांगायचं. आणि मग माझा स्वभाव थोडा गोष्टी विनोदी अंगाने घेण्याचा आहे, त्यामुळे खूप लाईटली मी हे सगळं हँडल करायचो. पण मानसिक थकवा येतो या सगळ्या प्रक्रियेतून जाताना. कारण दिवसाची सुरुवात, आता या व्यक्तीला काय सांगायचं, ही व्यक्ती मग किती जणांना जाऊन सांगेल, मग या व्यक्तीने म्हणजे आता ही भांडेवाल्या बाईला जर कळलं आणि तिला जर काही त्याच्यात प्रॉब्लेम असेल तर ती सोडून जाणार, मग दुसरी शोधा, याच्यातून व्याप वाढ. म्हणजे तुम्ही असे छोट्या गोष्टीतून साधं म्हणजे मला अजून आठवते, आम्ही आमच्या लग्नाचे फोटो आमच्या घरात ठेवायला मला भीती वाटायची सुरुवातीला, की कोणी आलं, ती भांडेवाली बाई आली आणि तिने बघितलं तर तिला काय हे करायचं. कारण सुरुवातीला तिला आम्ही सांगितलं होतं की, म्हणजे तिला आम्ही काहीच सांगितलं होतं, फक्त आम्ही अमेरिकेतून आलो एवढंच सांगितलं होतं. त्यामुळे तिला असं वाटायचं की आम्ही दोघं म्हणजे कलिग्स आहोत, अमेरिकेत काम करणारे आणि इकडे असाइनमेंटसाठी आले. पण मग नंतर मी अमितला म्हणलं की हे किती दिवस आपण असं हे करणार ना. त्यामुळे एक दिवस मग मी आमच्या लग्नाचा फोटो ठेवून दिला, म्हणलं आणि आम्ही कंपनीत निघून गेलो. म्हणलं तिला काय कळायचं ते कळू देत. आणि मग 8-10 दिवसांनी ती मला इतकं तिचं कौतुक वाटतं, ती स्वतःहून मला तिने विचारलं की भैया मी तुम्हाला एक विचारू का. म्हणलं विचार. आणि ती अगदी म्हणजे तिचं बिचारीचं शिक्षण पण नाही झालेलं, पण तिने मला अगदी प्रांजळपणे विचारलं, तुमचं नवरा बायकोचं नातं आहे का दोघांचं एकमेकांशी, अशा भाषेत विचारलं. मग मी तिला म्हणलं हो, तुझं आणि तुझ्या नवऱ्याचं जसं नातं आहे तसंच आमच्या दोघांचं नातं आहे. आणि मग ती मला म्हणली मला असं कोणीच माहिती नव्हतं भैया, पण तुम्ही खूप चांगले आहात, मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. मी अमितला नंतर म्हणलं की आपण उगीच घाबरत होतो की तिला काय सांगायचं म्हणून, तिला काहीच प्रॉब्लेम नाही. आणि मग नंतर ती इतकी आमच्यावर कम्फर्टेबल झाली की तिच्या आयुष्यातल्या म्हणजे ती कशी गरिबीतून वर येते आणि तिच्या मुलांना शिकवतीये. आणि मी अजूनही टचमध्ये, आता अमेरिकेत आलो तरी माझं तिचं फोनवर मी शनिवार तिला फोन करत असतो. त्यामुळे अशी नाती मग तुम्ही डेव्हलप करता. पण म्हणजे मला म्हणायचं काय की सेन्सिटायझेशन इतक्या वेगवेगळ्या स्तरावर आवश्यक आहे. आणि हे फक्त LGBT कम्युनिटीला आपण हे करून नाही चालणार की तुम्ही हे तुमचं आयुष्य तुम्ही हे करा. आपण जे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोव्हाइड करू शकतो या कम्युनिटीला हेल्प करायला, ते खूप म्हणजे खूप गरजेचं आहे. आणि ते इन्फ्रास्ट्रक्चर आपल्या सगळ्यांनी, म्हणून मी व्होकल त्या कारणासाठी. आमचं आयुष्य खूप चांगलं आम्ही डेव्हलप केलंय, आम्ही स्टेबल आहोत. पण माझ्यासारखे, आणि तू विचार कर
कित्येक पटीची क्षमता असलेले हे LGBT लोक आहेत. म्हणजे जर आज त्यांची प्रोडक्टिव्हिटी चांगल्या कामाला घालवली, त्यांचं हे सगळं मानसिक त्रासातून त्यांना आपण वाचवलं, तर ते देशातल्या कित्येक चांगल्या गोष्टी करण्यासाठी त्यांची प्रोडक्टिव्हिटी किती चांगली वापरली जाईल ना. म्हणजे आम्ही जो त्रास सहन केला त्याच्यात तो पुढच्या पिढ्यांना नकोय हे व्हायला. म्हणून मी नेहमी व्होकल असतो या बाबतीत. म्हणजे मला कधी कधी मी आपल्या आर्याबाग ग्रुपवर पण टाकताना LGBT बद्दल टाकतो, ते मला कधी कधी वाटतं अरे आपण खूपच म्हणजे जेव्हा टाकतो तेव्हा फक्त LGBT बद्दलच टाकतोय का. पण तो पर्स्पेक्टिव्ह पण आणणं गरजेचं आहे, कारण अनफॉर्च्युनेटली या कम्युनिटीमध्ये व्हॉइसेस फार रेज होत नाहीयेत. त्यामुळे आय होप मी खूप त्या एलजीबीटी सतत नाही करत. आणि यू हॅव गॉन थ्रू दॅट स्ट्रगल, त्यामुळे ते कळणं अगदी स्वाभाविक आहे. म्हणजे तुला असं वाटतं की मी त्याच्यातून गेलोय, त्याच्यातून अजून कोणी नको जायला. मला थोडं तुमच्या प्रोफेशनल लाईफकडे यायचंय. आपण नंतर आता प्रश्न सुरूच करू. आपण 1-2 शेवटचे प्रश्न घेते मी फक्त, की प्रोफेशनली तुम्हाला कसा सपोर्ट मिळाला? तुम्ही दोघं मल्टीनॅशनल कंपनीमध्ये आहात, इतके वर्ष काम करताय, सिनियर पोझिशन्सवर आहात, आणि आता जरी आपण म्हटलं इंडियामध्ये देखील अनेक कंपनी आहेत ज्यांनी एलजीबीटी क्यू या कम्युनिटीसाठी वेगळे पोस्ट ठेवलेले आहेत, त्या घेतल्या जात आहेत. त्यामुळे कुठे ना कुठे प्रोफेशनल लेवलवर त्यांना आणण्याचं काम होत आहे. हे मी अग्री करते की इंडियामध्ये हे खूप स्लो पद्धतीने होत आहे. पण तरी देखील तुमचा एक्सपिरियन्स तुम्ही कसा होता? म्हणजे प्रोफेशनली तुम्हाला काय ट्रीट केलं गेलं किंवा कसं मिळालं? I think overall I would say professionally मला असं वाटतं की ऑन पेपर पॉलिसीज खूप मल्टीनॅशनल कंपनीच्या इन्क्लुझिव्ह म्हणजे डिव्हर्सिटी आणि इन्क्लुजन ही महत्वाची गोष्ट आहे, आणि पॉलिसीज खूप चांगल्या आहेत. त्या पॉलिसीचं अंमलबजावणी करणं हे अनफॉर्च्युनेटली ॲट टाइम्स ज्या लोकांच्या हातात असतं, त्या लोकांचा माइंडसेट कसा आहे त्याच्यावर खूप वेळा ते अवलंबून असतं. फॉर्च्युनेटली आमच्या बाबतीत ते चांगलं म्हणजे काही आम्हाला प्रॉब्लेम नाही. म्हणजे राईट फ्रॉम म्हणजे 2005 साली मी आउट झालो अमेरिकेत, कॉर्पोरेट अमेरिकेत, आणि तेव्हापासून मी म्हणजे जेव्हा जेव्हा आता समजा मला इंटरनॅशनल असाइनमेंट घ्यायची तर मी आणि माझा जोडीदार, आणि म्हणजे वी आर द फर्स्ट गे कपल टू रिलोकेट. आणि मग कंपनीला म्हणजे पूर्वी कंपनीला नवरा बायको आणि मुलांना एका देशातून दुसऱ्या देशात ट्रान्सफर करा ही प्रोसेस माहिती होती, पण आमच्या केसमुळे त्यांना गे कपलचं रिलोकेशन म्हणजे काय, मग त्याच्यात काय काय युनिक बाबी असू शकतात हेही कळलं, आणि त्याप्रमाणे काही काही पॉलिसीज पण चेंज झाल्या किंवा कराव्या लागल्या. तर त्यामुळे प्रोफेशनली मला असं वाटतंय की पण हेही तेवढंच खरंय की एलजीबीटी कम्युनिटीला त्या बाबतीत पुश करावं लागतं. म्हणजे प्रत्येक वेळेस त्या दुसऱ्या पार्टीला आपली काय भूमिका हे समजेलच याची गॅरंटी नसते. म्हणजे आता मी उदाहरण तो इंडियात आम्ही जेव्हा मूव्ह झालो होतो, जेव्हा कंपनीला हे माहितीच नव्हतं की अरे ह्यांना अपार्टमेंट मिळायला त्रास होतोय. मग मी जेव्हा सांगायला सुरुवात केली की आम्हाला हे प्रॉब्लेम्स येत आहेत आणि केवळ आम्ही गे कपल आहोत म्हणून आम्हाला अपार्टमेंट मिळत नाहीये, तेव्हा म्हणजे त्यांना हे माहितीच नव्हतं की असे सुद्धा प्रॉब्लेम येऊ शकतील. मग तेव्हा त्यांना कळलं की वाव दिस कॅन बी द चॅलेंज. मग आम्ही कंपनीला सांगितलं की तुम्ही तुमचे रिअल इस्टेट एजंट किंवा रिअल्टर आम्हाला हेल्प करायला पाठवा, किंवा त्यांना मीडिएटर हे करा, किंवा कंपनीच्या नावावर तुम्ही घर मिळवून द्या. जर गे कपलच्या नावावर घर मिळायला प्रॉब्लेम असेल तर अशा गोष्टी कंपनीजना कराव्या लागतात. फॉर्च्यून कंपनीज असतील, फॉर्च्यून 500, तर त्या ह्याच्यात असतात या सोयी. पण ऍट द सेम टाइम एज आय सेड, कुठल्याही कंपनीत ती व्यक्ती जी एक्झिक्यूट करणारी असते ती पॉलिसी, त्या व्यक्तीचं बायसेस काय आहेत हे पण खूप महत्वाचे, आणि अनफॉर्च्युनेटली दॅट ऑल्सो प्लेज अ रोल. आणि त्यामुळे एलजीबीटी कम्युनिटीला नेहमी त्या फ्रंटवर पण वॉच आउट राहावं लागतं की अरे आपल्याला मी म्हणलं मगाशी तसं की आम्हाला सिरियसलीच घेत नाही. म्हणजे मी साधं मला कित्येक वेळा जाणवतं की पुण्यात कुठल्या लग्न समारंभात वगैरे गेलो, मी जर स्ट्रेट असतो, नवरा बायको आणि मुलं, तर मला जेवढं बाकीच्यांनी सिरियसली घेतलं असतं किंवा बाकीच्यांनी जेवढं एक नॉट नेसेसरली रेकग्निशन बट एक कौतुक बाकीच्यांच्या नजरेत जे असतं ते आम्हाला नाही मिळत, आणि ते आम्हाला सगळीकडेच मग प्रोफेशनली सोशल सेटिंग मध्ये. त्यामुळे आम्हाला ते माहितीये की आम्हाला तो लढा आम्हालाच लढायचा आहे. त्यामुळे प्रोफेशनली याच्यात सुद्धा पण मला असं वाटतंय की चेंजेस होत आहेत, एस्पेशली 377 चेंज झाल्यानंतर कॉर्पोरेट इंडिया इज वेकिंग अप बिग टाइम. त्यामुळे दॅट्स अ वेलकमिंग चेंज. पण तरी
as I said, LGBT community has to kind of make sure that they are not, they are not getting on the side basically या सगळ्या ह्याच्यात. पण अजूनही म्हणजे चेंजेस, समाजाचा विचार बदलणं खूप महत्वाचं आहे. माइंडसेट चेंज इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. आपण शुभमंगल सावधान बद्दल पण बोललो होतो की एक अशी मूवी बॉलिवूडमध्ये आली आणि ती एवढी चांगली झाली. समीर, आपण दोघं खूप एक्साइटेड होतो, याबद्दल बोललो पण होतो. सो कुठेतरी हा चेंज होताना दिसतोय, पण ऑफकोर्स ही प्रोसेस खूप स्लो आहे. 17-18 वर्षाचं एकत्र राहणं आणि हे लग्न, हा खूप फनी प्रश्न आहे. मला घ्यायचा होता हा प्रश्न तुमच्या दोघांबरोबर, की कुठलंच लग्न स्मूथ नसतं आणि नो मॅरेज इज लवी डवी आणि एव्हरीथिंग. कधी दोघांमध्ये असं वाटलं की यार उगाच केलं लग्न, म्हणजे असं नॉर्मल कपल्स मध्ये येतं, भांडण झालं, उगाच केलं मी तुझ्याशी लग्न, असं कधी हो, मी याला खूप वेळा म्हणतो. माझं नेहमी ठरलेलं वाक्य असतं, आय लव्ह यू बट राईट नाव आय वॉन्ट यू टू बी अवे फ्रॉम मी, बिकॉज राईट नाव आय एम नॉट इन अ पोझिशन. म्हणजे मला कारण ऍज ही सेड अर्लियर, आमच्या स्वभावात खूप फरक आहे आणि मी करणं खूप स्पर ऑफ द मोमेंट पर्सन आहे. म्हणजे मला आज आपण हे करायचं फोटोज काढायला आणि खूप असं आवडतं, आणि अमित अजिबात तसा नाही. आणि अमित म्हणजे असं अगदी त्याचं नाक सरळ आहे तसंच तो सरळ मार्गी आयुष्य जगतो. त्यामुळे त्याला मी नेहमी चिडवतो की तू टिपिकल तो सरळ मार्गी आयुष्य जगणार आहेस, आणि माझं उलट आहे. म्हणजे त्यामुळे आमच्या स्वभावात खूप फरक आहे, सगळ्याच बाबतीत फरक आहे. इनफॅक्ट आमच्या म्हणजे व्हॅल्यूज सोडल्या म्हणजे ॲज अ इंडिव्हिज्युअल, कारण त्याला ते नाट्य संगीत आणि शास्त्रीय संगीत आवडतं, मला ढिंच्याक बॉलिवूड, त्याला स्पोर्ट्सची प्रचंड आवड आहे, मला अजिबात म्हणजे अजिबात नाही. त्याला कुकिंग बिलकुल आवडत नाही, मला कुकिंग खूप आवडतं. त्यामुळे तो इंट्रोवर्ट आहे, मी एक्स्ट्रोवर्ट. त्यामुळे आम्ही सगळ्या बाबतीत वेगळे आहोत. म्हणजे लोक म्हणतात, आणि त्यामुळे आमची भांडणं म्हणण्यापेक्षा आमच्यात डिसएग्रीमेंट्स खूप आहेत. आणि आम्ही भांडतो पण, आणि भांडताना खूप कचा भांडतो. म्हणजे मी त्या बाबतीत माझं काय म्हणतात त्याला, मी पुणेरी आहे त्या बाबतीत. त्यामुळे मी बिलकुल त्या बाबतीत मागे नाही, आणि तोही काही कमी नाहीये. तो असा शांत दिसतो, ते बोलणाऱ्याचं तोंड दिसतं शांत असणार, बरोबर, ते पण काही कमी नसतात. त्यामुळे आय वॉन्ट गिव्ह हिम इझी पास. त्यामुळे पण तुला असं वाटतं की तू किती लकी आहेस? अरे समीर किती सुंदर कुकिंग करतो, काय काय टाकत असतो तो. आम्हाला कॉम्प्लेक्स येतो, म्हणजे बायकांना कॉम्प्लेक्स येईल, इतका सुंदर तो सुगरण आहे. किती लकी आहेस, असं तू त्याला कधी सांगितलंयस का? मी त्याला नेहमी सांगतो इनफॅक्ट, आणि नुसतं त्याला नाही सांगत, आमच्या आजूबाजूच्या सगळ्या लोकांनाही मी सांगतो की तो खरोखर खूप चांगला कुक करतो, आणि खूपच म्हणजे त्यात लिटरली मी आतापर्यंत मला आठवत नाही की त्यांनी कुठली गोष्ट केली आणि ती चांगली नाही झालेली. खरंच मला आठवत नाही. मला चहा नाही जमत. हा चहा मात्र मला चहा अजिबात जमत नाही. मला बिलकुल, मला बाकी म्हणजे मला अगदी पुरणपोळी मी छान करतो, पण मला चहाच जमत नाही. चहा हा छान करतो. त्यामुळे एक गोष्ट मला येते करता चांगली, त्यामुळे ते आहे. पण मी हे त्याबरोबर सांगेन की आता आम्ही 16 वर्ष एकत्र आहोत आणि ऑलमोस्ट 15 वर्ष एकत्र राहतोय, आणि गेले 15 वर्ष म्हणजे पहिल्या वर्षी आम्ही जेव्हा एकत्र राहत होतो तेव्हा आम्ही जे एकमेकांबरोबर अग्रीमेंट केलेलं आहे की कुठल्या गोष्टी कोणी करायच्या. अँड म्हणजे फॉर एक्झाम्पल, त्याला कुकिंग आवडतं, मी त्याच्या आधीमध्ये अजिबात जात नाही. त्याला पूर्ण कुकिंग करायला जसं हवं, जे करायचं ते तो करतो. आणि त्या पद्धतीने सगळं आजूबाजूचं जे क्लिनिंग आहे, घरचं क्लिनिंग असू दे किंवा डिशेस असू देत किंवा तिकडे भांडी घासावी लागतात ना, इथे सगळी अमेरिकेत सगळी कामं आपल्याला करायला लागतात. त्यामुळे घरातली कामं जी आहेत ती सगळी मी करतो. आणि हे 15 वर्षापूर्वी आम्ही जे ठरवलेलं आहे ते 15 वर्षामध्ये आम्हाला पुन्हा एकमेकांना सांगायची गरज नाही पडली. नाही, आम्ही ते वाटून घेतलं म्हणजे. आणि मला तेच खूप वेळा जाणवतं, कारण मध्यंतरी मला कोणतरी विचारलं तुमच्यात बाई कोण आहे. मी म्हटलं आमच्यात बाई कोण आहे म्हणजे, तर म्हणे की नाही म्हणजे तुमच्यात कुकिंग आणि घरातलं क्लिनिंग कोणाला करायला आवडतं. म्हटलं ही फक्त बाईचीच कामं, हे कोणी सांगितलं पहिली गोष्ट. म्हणजे आपले इतके बायसेस इतके हे असतात की तुमच्यात बाई मी म्हटलं आमच्यात बाई कोणी नाही, आम्ही दोघे पुरुष आहोत, आणि मला कुकिंग आवडतं म्हणून मी कुकिंग करतो, आणि ह्याला क्लिनिंग आवडत नाही पण ह्याला करावं लागतं, कारण मी सगळ्या गोष्टी करू शकत नाही. ॲज सिम्पल एज दॅट. माझ्या हातून भांडी जास्त पडतात ती गोष्ट वेगळी. मला रोज म्हणजे आमचं त्याच्यावरून भांडण होतं, किती भांडी करतो त्याच्यावरून आमचं भांडण होतं. टिपिकल कपल. फ्युचर प्लॅन काय आहे, म्हणजे काय करायचंय, कसं बघता पुढचं आयुष्य सगळं? ऑनेस्टली म्हणजे मला तू विचारशील तर मला स्वतःला म्हणजे माझा पिंड
समाज कार्य किंवा ह्युमन राईट्स ह्याचा जास्त पिंड आहे, स्ट्रॉंग पिंड आहे. त्यामुळे मी त्याच्यात काम करणार आहे. त्यामुळे मी तर ते ठरवलेलं आहे. म्हणजे मी आता 45 वर्षाचा आहे. त्यामुळे आता आय स्टार्टेड थिंकिंग अबाउट व्हॉट कॅन आय डू फॉर द सोसायटी. त्यामुळे मला तेच करायचं आहे. म्हणजे ते आणि मी म्हणलं तसं LGBT कम्युनिटी. आणि दुसरा एक माझ्यासाठी फोकस एरिया आहे की स्पेशल नीड किड्स. कारण माझा भाच्याला ऑटिझम आहे. त्यामुळे मी ते आयुष्य अगदी जवळून पाहतोय. त्यामुळे ते 2 एरियाज आहेत की स्पेशल नीड किड्स आणि LGBT. या 2 एरियात मला खूप म्हणजे विशेष रस आहे. त्यामुळे त्याच्यात काहीतरी करायचंय. जॉब वगैरे तर तुम्ही पैसा कमवण्यासाठी करताच, पण या गोष्टी म्हणजे तुझं म्हणशील की व्हॉट मेक्स यू रिअली वेक अप अँड रिअली गेट एक्सायटेड, दोज आर द एरियाज दॅट. ओके ओके. वेल, आणि मजा अशी आहे की समीर 30s पासून म्हणतोय की तो इव्हेंच्युअली तो जॉब सोडून देणार आहे आणि फुल टाइम समाजकार्य करणार आहे. आणि अमेरिकेत राहून त्याला जर फुल टाइम समाजकार्य करायचं असेल तर मला जॉब करायची किंवा दुसरा पर्याय राहणार नाही. त्यामुळे मी जॉब करेन आणि नाही, आमच्यामध्ये कसं आहे ना की मला समाजकार्य इंटरेस्ट नाही असं नाही म्हणता येणार मला, पण समीरला जेवढी पॅशन आहे तेवढी मला पॅशन नाही आहे. मी त्याच्यात सगळीकडे असतो बरोबर. LGBTचे मुवमेंटचे तू म्हणत होतीस की इंडियामध्ये सुद्धा आम्ही रॅलीज आणि ह्याच्यामध्ये सगळीकडे मी होतो त्याच्याबरोबर. किंवा इवन स्पेशल नीड्सच्या बद्दल समीर म्हणत होता त्याच्यातही मी इक्वली पार्टिसिपेट करतो. पण कदाचित मी इंट्रोवर्ट आहे म्हणून असेल की मला सगळ्या गोष्टीमध्ये समाजात जाऊन कुठली गोष्ट चेंज घडवून आणण्यासाठी स्वतःहून ती झटपट चालू करायची हे मला नाही जमत. मी त्याच्याबरोबर असतो, मी त्याच्याबरोबर पार्टिसिपेट करतो आणि आनंदाने करतो. म्हणजे असं नाही की तो मला फोर्स करतो, पण समहाऊ मला ते इन्क्लिनेशन नाहीये. त्यामुळे आय थिंक मी बहुतेक जॉबच करेन आणि त्याच्याबरोबर पार्टिसिपेट करेन. ग्रेट. खूप छान गप्पा झाल्या आणि मला असं वाटतं आता आपण प्रश्न उत्तर घेऊयात थोड्याशा वेळासाठी. त्यामुळे मी आता प्रश्नोत्तर सुरू करूयात असं सांग. छान अमृता, खूप छान, मस्त थँक्यू. इंटरव्ह्यू, खूप खूप सुंदर. आणि समीर अगदी खूप मनापासून बोलला समीर. थँक्यू. आणि अमित खूप सुंदर. थँक्यू. ऍक्च्युली आता भारत बऱ्यापैकी बदलतोय आता म्हणजे एकतर लोकांना LGBTचं अजूनही बऱ्यापैकी फुल फॉर्म माहिती नाहीये. ट्रान्सजेंडर म्हटलं तर माहिती त्यांना, पण लेस्बियन, गे, बायसेक्शुअल आणि ट्रान्सजेंडर हा शब्द जो फुल फॉर्म आहे तिथपासून सुरुवात करावं लागणार आहे. म्हणजे एबीसीडी तुम्हाला हे करावं लागणार आहे. आणि आता जे सध्या नवीन चेंजेस येत आहेत पॉलिसी, गव्हर्नमेंटच्या पॉलिसीज मध्ये, त्याच्यामध्ये एक म्हणजे आता केरळ राज्य, तामिळनाडू राज्य जिथे रिझर्वेशन केलेलं आहे. इव्हन आता परवाच आपल्या UPSC आपल्या सेंट्रल असिस्टंट पोलीस फोर्स मध्ये पण आता ट्रान्सजेंडर साठी रिझर्वेशन पहिल्यांदा फोर्स मध्ये असं रिझर्वेशन येणार आहे आता. त्यामुळे आता म्हणजे आणखी काही वर्षामध्ये तुम्हाला एवढं हे करावं लागणार नाही. सरकारकडनं ते कायदेशीर झालं असेल. फक्त अंमलबजावणी करताना कुठलाही कायदा आहे म्हणजे कायदा करून चालत नाही, त्याचं एन्फोर्समेंट साठी खूप वेळ लागतो. त्यासाठी जे काही ऍडव्होकसी आहे त्याच्यामध्ये तुम्ही दोघांनी पुढाकार घ्यायला हवा. पण तर ते लवकर इम्प्लिमेंट होईल. म्हणजे थोडा वेळ त्याच्यामध्ये लागणार नाही. आणि तुमचे सगळे अनुभव जे आहेत, पुण्याचे अनुभव तर म्हणजे शेवटी पुणे ते पुणेच. आणि पण आम्ही हादरलो ते अमेरिकेतले अनुभव ऐकून. आम्ही कधी अपेक्षित नाही केलं की अमेरिकेमध्ये पण अशा प्रकारे LGBT कम्युनिटीला वागणूक मिळते. आम्ही तिथे आम्हाला वाटलं उलट की तिथं सगळं म्हणजे आहे, म्हणजे की यस, नाही सगळीकडे जग शेवटी सगळीकडे सारखंच आहे. तुमच्यावरनं कळलं मला. पण फार छान वाटलं, मस्त वाटलं. असंच तुम्ही काम करत राहा आणि कधी कुठलाही सपोर्ट असेल आम्ही आहोत. ओके, ऑल द बेस्ट. खूप छान. समीर, मध्ये फक्त थोडस आपण बोलतोय ज्या प्लॅटफॉर्मवर म्हणून विचारू इच्छितो खरं तर, की आपल्या तुझ्या ह्या प्रवासामध्ये तुला भारतामध्ये खूप स्ट्रगल करावं लागलं सगळ्यांना माहिती आहे, पण आर्याबागेचा अनुभव खूप वेगळा आहे असं तुला वाटतं का?
नाही त्याबद्दल तू तू बोललेलं बरं वाटेल, आवडेल मला. तू किरण, मला म्हणजे ऑनेस्टली मला काय मिळालं गेल्या 2-2.5 वर्षाच्या भारताच्या वास्तव्यात, तर आर्याबाग परिवार, आणि मी हे नेहमी म्हणतो की आर्याबाग परिवार हा परिवार जो शब्द आहे तो आमच्यासाठी इतका महत्वाचा आहे की म्हणजे मला आम्ही आमचं नातं मोकळेपणाने बोलल्यामुळे आम्ही खूप नात्यांपासून दुरावलोय खरं सांगायचं तर, म्हणजे रक्ताच्या किंवा इतर कुठल्याही, पण त्यामुळेच हा परिवार मला इतका जवळचा चांगला मिळालाय की कधीही मला काही वाटलं की तुम्ही सगळे आधार द्यायला आहात, त्यामुळे ऍब्सोल्युटली म्हणजे माझ्यासाठी खऱ्या अर्थाने हा परिवार आहे. आणि दॅट्स हाऊ आय लुक ॲट ऑल ऑफ द आर्याबाग ग्रुप. म्हणजे थँक्स टू कल्याणजी आणि सगळेच, म्हणजे कारण शेवटी कसं आहे, परिवार म्हणजे शेवटी काय, तुमच्यासाठी ते लोक विदाउट जजमेंट, मला ते विदाउट जजमेंट, कारण आमच्या बाबतीत होतं काय, खूप वेळा ते जजमेंटच खूप हे होतं, म्हणजे खूप लोक जजमेंट करतात आणि त्याच्यातून मग आम्ही एक माणूस म्हणून समजूनच घेत नाहीत. आणि हा जो प्लॅटफॉर्म आहे आर्याबागचा तो इतका जजमेंट फ्री आहे, त्यामुळे आम्हालाही मोकळेपणाने बोलावंसं वाटतं. आणि तो मोकळेपणा आणि तो आपलेपणा शेवटी दॅट्स ऑल यू वॉन्ट इन अ परिवार. त्यामुळे माझ्यासाठी ती खूप मोठी म्हणजे ठेव आहे की पुण्यातल्या वास्तव्यात आम्हाला आर्याबाग परिवार मिळालाय. आणि किरण, तू म्हणजे बालभारतीच्या इथलं किरणचं घर हे तर मी म्हणजे आम्हीला नेहमी आता कधी बालभारतीच्या तिथून जाताना त्याची आठवण येणार नाही मी किरणची. नाही खरं आहे किरण, पण मी एक प्रश्न विचारू का? हो हो हो. हा, माझं नाव प्रज्ञा. मी तुमचं नाव ऐकून होते, पण मला पहिल्यांदा भेटायला खूप छान वाटलं. मी US मध्ये प्रिन्स्टन मध्ये राहते गेली 20 वर्ष. आणि तू म्हणालास तसंच, तुम्ही दोघांनी सांगितलं तसं की 2003 मध्ये माझ्या मुलीनी डिव्हर्सिटी प्रोग्राम केला आणि त्याच्यामध्ये तिने जे अनुभव शेअर केले त्याच्यानंतर माझं कम्प्लीट परसेप्शन चेंज झालं. म्हणजे मी पहिल्यांदा गे कम्युनिटीकडे ह्युमन बिंग्स म्हणून बघायला सुरुवात केली. आणि त्याच्यानंतर आय एंडेड अप वर्किंग विथ 2 गे कपल्स. आणि म्हणजे माझ्या बरोबर काम करत होते. आणि त्यामुळे मला लक्षात आलं की आता जसं अमृताने सांगितलं की ते इतके छान असतात ना, म्हणजे तुम्ही लोक इतके छान असतात, इतके दयाळू आणि इतके सेफ वाटतं. सिरियसली, म्हणजे दॅट इज वन थिंग विच आय हॅव एक्सपिरियन्स्ड. त्याच्यानंतर काय झालं, मी भारतामध्ये म्हणजे माझे संपूर्ण व्ह्यूज बदलले. आय वॉज टोटली ओपन पर्सन. आणि त्यामुळे आमच्या कॉलेजमध्ये वगैरे ग्रुपवर लोकांनी बघितलं. आणि मग त्याच्यामध्ये 2 फॅमिलीज मला अप्रोच झाल्या वेगवेगळ्या वेळेस. तर एका याच्यामध्ये मी का सांगते, कारण मला पुढे तुमची मदत लागेल, कारण सगळ्या वेळेस मी एवढ्या इफेक्टिव्हली नाही सांगू शकत. पण त्या केसमध्ये तरी मला त्यांना मदत करता आली. तर ती माझ्या मैत्रिणीची बहीण जी आमच्या बरोबर शाळेत होती, आणि तिचे जे मिस्टर आहेत, म्हणजे त्यांचा असा छान चौकोनी संसार होता की नवरा बायको, एक मुलगा, दोघेही छान नोकरी, आणखीन पुण्यामध्ये 2 फ्लॅट्स वगैरे सगळं. आणि नंतर मुलगा साधारण 22 वर्षाचा झाल्यानंतर एकदा ऍक्सिडेंटली दे फाउंड आउट की म्हणजे तो नवरा जो आहे तो गे आहे. आणि मग त्यांची फॅमिली टोटल उद्ध्वस्त, म्हणजे ते दोघे वेगळे राहायला लागले. आणि तिने सांगितलं मी तुला डिव्होर्स देणार. आणि तो मुलगा दारूच्या व्यसनामध्ये गेला. म्हणजे तो बेसिकली त्याला लक्षात येईना की काय चाललेलं आहे. तो आर्किटेक्ट होता. तर मग माझ्या मैत्रिणीने मला विचारलं की तू विदाऊट कोणाला सांगता ये. आणि मग मला तिला मी सांगितलं की म्हटलंय बघ, एक म्हणजे यू नेवर, when did you decide to be born as a straight? Right? No, this is not in our hand. This is natural. आणि दुसरी गोष्ट, मग मी तिला थोडंसं सांगितलं की म्हटलं तुला तो माणूस, तुझा नवरा जो आहे, ठीक आहे तुला आत्ता कळलं, तुला कळलंच नसतं समजा, तू सुखात जगली असतीस ना. मग केवळ कळल्यामुळे तू म्हणजे तो माणूस, कारण त्यांचं एवढं हे झालं की तिचा नवरा म्हटला की तुझं मला डिवोर्स दिलास तर मी आत्महत्या करीन. आणि ती म्हटली की तो खरंच करेल, कारण तो इतका चांगला आहे. मग मी शेवटी तिला म्हटलं की हे बघ, तुझं ठीक आहे, म्हणजे तुला हे नाही पटते, कारण तुला प्रोग्रामिंग आहे तुझं हे सगळं की असंच पाहिजे. पण तो आज सुद्धा हे कळल्यानंतर तू त्याच्याशिवाय जगू शकतेस का? तो तुझा चांगला मित्र आहे का? तर ती म्हटली हो, तो खूप चांगला मित्र आहे आणि मी त्याला मिस करीन. तर म्हटलं मग मी त्या मुलाला मग मी दुसरं एक काउन्सिलर्स आहेत त्यांच्याकडे पाठवलं. we tackled that problem with the regression past life therapy because he was worried that am I going to be gay like my father.
हा अजून एक प्रॉब्लेम होता त्या मुलामध्ये आणि त्याच्यामुळे तो घाबरत होता वडिलांजवळ जायला. अरे बापरे. मग ते सगळं सुदैवाने सॉर्ट आउट झालं आणि आणि नाव द फॅमिली इज टुगेदर, सो विच इज व्हेरी नाईस. पण म्हणजे असे प्रकारचे जे प्रॉब्लेम्स आहेत प्रत्येक वेळेस मला वाटत नाही की मी म्हणजे न्याय देऊ शकेन, पण मला असं नेहमी वाटतं की द फर्स्ट थिंग इज यू हॅव टू लुक ॲट एव्हरीवन ॲज अ ह्युमन बीइंग. यू गो बियॉन्ड जेंडर, हाऊ डज इट मॅटर. तर अशा पद्धतीचं मला थोडं मदत लागेल तुमची, कारण आय कीप कमिंग अक्रॉस. म्हणजे मी आता आर्ट ऑफ लिव्हिंगचं पण व्हॉलेंटिअरिंग करते, तर 1-2 वेळा लोकांनी असं सांगितलं, म्हणजे अमेरिकन्सनी, की मला असं वाटतं की मी आत्महत्या करावी, कारण आय कॅनॉट टॉक अबाउट माय आयडेंटिटी किंवा हुएव्हर आय एम नॅचरली. आणि ते खूप ऑर्थोडॉक्स फॅमिली असतात. तुम्हाला कधीही मदत लागली तर फॉर शुअर तुम्ही रिच आउट व्हा, कारण अनफॉर्च्युनेटली LGBT कम्युनिटीमध्ये सुसाईड रेट, डिप्रेशन, म्हणजे मी उल्लेख नाही केला पण मी सुद्धा कॉलेजमध्ये सुसाईड अटेम्प्ट केला होता सिन्सिनाटीमध्ये अनफॉर्च्युनेटली. पण हे या गोष्टी आहेत, म्हणजे कारण हे सोपं नाहीये स्वीकारणं, स्वतः स्वीकारणं, समाजाने स्वीकारणं, या सगळ्या गोष्टी त्याच्यात म्हणजे बरेच पैलू आहेत. त्यामुळे कधीही तुम्हाला काही मदत लागली किंवा तुमच्या माहिती, आणि नॉट जस्ट ऑन तुम्ही, पण मी सगळ्यांना हे ऑफर करतो, कारण आता मी राईट नाव, कारण आम्ही पब्लिकली ओपन आणि आउट आहोत, त्यामुळे मला ऍटलिस्ट 3 ते 4 रोज मेसेजेस महाराष्ट्रातून, विशेषतः कारण मराठी नेटवर्कवर आमचं बरंच हे येतात. बरीच मुलं, अरे माझं लग्न ठरलंय पण मी गे आहे, आई वडिलांना सांगू शकत नाहीये, म्हणजे असं इतक्या वेगवेगळ्या प्रकारचे, आणि परभणी आणि म्हणजे असं छोट्या छोट्या गावातले. त्यामुळे हा म्हणजे हे दिस इज रिअल लाईफ चॅलेंजेस दॅट लॉट ऑफ पीपल आर गोइंग थ्रू. त्यामुळे रिच आउट एनी टाइम, नॉट अ प्रॉब्लेम. थँक्यू. खूप छान झालं तुमचं म्हणजे हे, आणि थँक्स टू आर्यबाग की अशा पद्धतीने ते अरेंज केल्यामुळे ना, म्हणजे हा एक प्लॅटफॉर्म खरंच त्या अर्थाने ग्लोबल होतो आणि इट्स व्हेरी ओपन प्लॅटफॉर्म. म्हणजे जजमेंट नाही, दॅट इज अ व्हेरी गुड थिंग. तर थँक्यू हुएव्हर हॅज टेकन लीड इन पुटिंग दिस टुगेदर. अजून कोणाचे प्रश्न असतील तर आपण जरा पटकन प्रश्न घेऊ. आदित्य काशीकरचा काही प्रश्नाबद्दल इज हँड, त्याचा हात वरती आहे. हॅलो आदित्य, तुमचा हात वरती आहे नाही का? बरं, विनय काटे माहिती आहे अमित? हॅलो. हो हो हा, विनयचा प्रश्न आहे, विनयनी मला स्पेसिफिक पाठवून दिलाय. बर. आपल्या बहुतांश साहित्यात समलिंगी प्रेमाबाबत कुठले नाट्य किंवा काव्य अगदी अपवादाने सापडेल? तुम्ही स्वतःची प्रेमकथा साहित्यात उतरावी असा कधी विचार केला आहे का? मी मला फार कौतुक वाटलं विनयने हा प्रश्न विचारला. तुला माहितीये का संदीप, मी 4 का 5 वर्षांपूर्वी माझं फेसबुकवर स्टेटस होतं की मी त्याच मालिकांचे, म्हणजे टिपिकल नवरा बायको मुलं, नवरा बायको मुलं असे विषय पाहून मला पाहून कंटाळा आलाय की आमच्या आयुष्याचं प्रतिबिंब असणारं काहीतरी येऊ देत ज्याच्यात आम्ही स्वतःला आयडेंटिफाय करू. त्यामुळे शुभमंगल जादा सावधान जेव्हा आला तेव्हा मला खरंच बरं वाटलं की काहीतरी एक रिफ्लेक्शन ऑफ आवर लाईफ ऑन द सेल्युलाइड. त्यामुळे ऍब्सोल्युटली, म्हणजे मला कोणाला त्याच्यात इनपुट्स हवे असतील तर मी अवश्य देईन. म्हणजे आमच्याकडे ते अनुभव आहेत, त्यामुळे आय एम लुकिंग फॉरवर्ड टू दॅट ऍक्च्युअली. बहुतेक विनय यामध्ये दिसतं. सॉरी, बहुतेक विनयच यात इंटरेस्टेड दिसतं असं मला वाटतंय बहुतेक. खरं विनयचं स्पेसिफिक पत्र असं, म्हणजे तो लाईव्ह बघतोय माहिती आहे, तो आला नाहीये आणि इज वॉचिंग लाईव्ह, त्यामुळे त्यांनी आज प्रश्न मला विचारायला सांगेल तुम्हाला. नाही, पण याच्यावर काम करणं, आम्ही मध्यंतरी तो कोण आदित्य नार्वेकर, आय थिंक मुरांबाचा आहे, त्याला पण लिहिलं होतं की यू शुड डू समथिंग फॉर LGBT कम्युनिटी, कारण सेन्सिटायझेशनसाठी पिक्चर किंवा हे सगळी माध्यम आहेत, त्याचा खूप चांगला उपयोग होऊ शकतो जर सेन्सिटिव्हली हँडल केलं तर. सेन्सिटिव्हली हँडल नाही केलं, ते जोक म्हणून हे केलं तर मग ते अजून बॅकफुटला जातं. त्यामुळे सेन्सिटिव्हली हँडल केलं तर खूप चांगला उपयोग होऊ शकतो. नक्की नक्की, मी विनयला नक्कीच तुमचं उत्तर तरी ऐकलं असेल एक वेळेस बहुतेक, आता सांगेन सुद्धा. ओव्हर टू अगेन आपली अमृता. आदित्य, कोणाला प्रश्न विचारायचा काही? कोणी आहे प्रश्न? अजून कोणाचे प्रश्न असतील तर, नाही तर मग समारोपाकडे जाऊया आपण.
एक मला फक्त शेवटचा मुद्दा आहे यांचा, समीर आणि अमित, लॉकडाऊनच्या काळात काय अनुभव आले का तुम्हाला? कारण इथे बघितलं मी, इथे ट्रान्सजेंडर कम्युनिटी, कारण सगळं बंद ना, बाहेर जाऊ शकत नाही. तर आम्ही इथे मग पोलिसांनीच पुढाकार घेतला आणि दर महिन्याचं रेशन त्यांना आम्ही घरी पोहोचत केलं. कारण इसेन्शियल कम्युनिटी पण दुकानात जाऊन घ्यायला अवघडच आहे ना. बाकी लोक लाईनला उभे आहेत, बिलकुल अलाव नव्हते करत. तिथे अमेरिकेत कसा अनुभव होता तुमचा? अमेरिकेत आम्हाला वैयक्तिकरित्या काहीच प्रॉब्लेम नव्हता, पण हमसफर ट्रस्टला आम्ही म्हणजे त्यांचाही इनिशिएटिव्ह होता हेल्प ट्रान्सजेंडर कम्युनिटी, त्यामुळे कारण ट्रान्सजेंडर कम्युनिटीसाठी खूप आता इश्यू आहे. आणि दुसरा इश्यू आता आहे की सगळेच घरात अडकून पडले आणि बऱ्याचशा LGBT कम्युनिटी इज नॉट आउट टू युअर फॅमिली. त्यामुळे त्यांचं जे बाहेर आयुष्य होतं, त्यांचे मित्र परिवार किंवा त्यांचे जे लोकल ग्रुप्स असतील, ते सगळंच बंद झालंय. त्यामुळे त्यांची मानसिक घुसमट जास्त वाढली आहे या लॉकडाऊनच्या काळात. त्यामुळे आता ऍक्च्युअली म्हणजे मी म्हणजे हा कॉल सुरू होण्याच्या आधी एका मित्राशीच बोलत होतो की ही इज डिप्रेस्ड आणि ही इज फिलिंग लो, कारण हे सगळे प्रमाण आता खूप वाढलंय. कारण पूर्वी कसं बाहेर आउटलेट होतं या कम्युनिटीला, आता घरातच अडकून पडले, कारण घरातले सपोर्टिव्ह असतीलच असं नाहीये. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात त्रास केला. त्यामुळे सामाजिक कार्यकर्त्यांचं आणि तुमच्या पोलीस फोर्सचं काम वाढलं. मी एक प्रश्न विचारू का? मनोज, थोडक्यात. अमित आणि समीर, थँक्स, तुम्ही खूप छान सगळे अनुभव सांगितले. मला एक प्रश्न आहे अमेरिकेतल्या वास्तव्याबद्दल. इथे जेव्हा आपण विजासाठी म्हणा किंवा तुम्ही ग्रीन कार्ड असेल किंवा सिटिझनशिप असेल, तर त्यासाठी ऍप्लिकेशन करताना USCISच्या याच्यामध्ये तुम्हाला काही अडचण आली का या सगळ्या प्रोसेसमध्ये? हो, नाही, तो खूप चांगला प्रश्न आहे. आम्ही जेव्हा अप्लाय केलं तेव्हा लिगल रेकॉग्निशन नव्हतं आमच्या नात्याला, म्हणजे अमेरिकेत सुद्धा. त्यामुळे आम्ही म्हणजे त्यांनी त्याचं केलं, मी माझं केलं ऍज सिंगल. इनफॅक्ट इन्कम टॅक्स फॉर्मवर सुद्धा सिंगलच आम्हाला स्टेटस फाईल करावं लागायचं, जोपर्यंत लिगल रेकॉग्निशन मिळत नव्हतं तोपर्यंत. त्यामुळे आम्हाला टॅक्स बेनिफिट किंवा इव्हन सिटिझनशिपसाठी ग्रीन कार्डसाठी अप्लाय करणं, ते बेनिफिट काही आम्हाला तेव्हा मिळत नव्हते. पण आता 2014च्या नंतर जेव्हा लिगल रेकॉग्निशन मिळालं, वी कॅन अप्लाय. पण आमचं ऑलरेडी त्याच्यात इंडिव्हिज्युअल ट्रॅकनी वी हॅड टू अप्लाय म्हणजे. त्यामुळे आता पण 2014 नंतर लिगल रेकॉग्निशन मिळाल्याने आता एव्हरीथिंग इज म्हणजे आता त्याला सिटिझनशिप समजा मिळाली आणि मला जर सिटिझनशिपला अप्लाय करायचं असेल तर आय कॅन अप्लाय ऑन हिज सिटिझनशिप ऍज अ स्पाउस. पण 2014च्या पूर्वी ते नव्हतं करू शकत. त्यामुळे आमचं म्हणजे आम्ही जेव्हा अप्लाय करायला सुरुवात केली 2004-05 साली, तेव्हा आम्हालाच करावं लागेल इंडिव्हिज्युअल ट्रॅक. थँक्यू. मला वाटतं आता अजून काही प्रश्न नाही आहेत, तर आपण आता इथेच थांबूया. समीर, अमित, थँक्यू सो मच. तुम्ही इतके छान, नेहमीच तुम्ही छान. 2 मिनिटं. अमृता, संदेश आणि आदित्य जोशी यांच्या हात वरती आहेत, त्यांना फक्त 2 प्रश्न विचारलेत. शेवटचे 2 प्रश्न संदेश आणि अजित जोशी यांना हात वरती आहेत. संदेश. अमित आणि समीर, संदेश बोलतोय. तर माझा प्रश्न असा आहे, पहिली गोष्ट म्हणजे तुमचं दोघांचं अभिनंदन, तुम्ही खूप छान बोललात. माझ्या बऱ्याचशा मित्रांचं म्हणणं असं आहे जे कॉर्पोरेट कंपन्यात काम करतात, त्यांच्या कंपन्यांमध्ये LGBT फ्रेंडली पॉलिसीज नाहीये. तर ज्या कंपन्यांमध्ये अशा पॉलिसीज ऑलरेडी आहेत, त्यांना अशा पॉलिसीज इतर कंपन्यांमध्ये असाव्यात यासाठी काही करता येईल का? ऍब्सोल्युटली संदेश, तो खूप चांगला प्रश्न आहे. आणि अनफॉर्च्युनेटली पॉलिसी असणं ही ऍक्च्युअली दॅट्स द फर्स्ट स्टेप टू गेट दॅट कॉन्फिडन्स. लाईक LGBT कम्युनिटीला तो एक आत्मविश्वास मिळण्यासाठी पॉलिसी असणं खूप गरजेचं आहे. तर संदेश, ऑफलाईन तू मला कनेक्ट हो. मी तुला पुण्यातल्या, इंडियातल्या, म्हणजे नुसतं पुण्यातल्याच नाही पण इंडियातल्या ज्या कंपनीजमध्ये या बाबतीत खूप चांगल्या पॉलिसीज आहेत आणि या बाबतीत त्या कंपन्यातली लोक दुसऱ्या कंपनीजला मदत करू शकतात, ही लोकही मला माहिती आहेत. तर मी नक्की कनेक्ट करेन. थँक्यू समीर. कनेक्ट हो, फॉर शुअर. थँक्यू. अजून कोणी आहे? प्रश्न असेल तर घ्याल. अजित जोशी लास्ट. अजित जोशी. नमस्ते. फार आभारी आहे तुमचं मुलाखत ऐकून. आणि मला एवढं म्हणायचं होतं की
तुमचं ऐकून येथे अमेरिकेमध्ये जे ते वाढलेले आहेत माझ्यासारखे, म्हणजे असं जे आई वडील इतर लोकसंगीत आहेत असं हे खूप ऐकायला पाहिजे. मग ते एक प्रश्न तुम्हाला एक आहे, जे ते सर्व लोक आज आलेत इथे हे मुलाखत ऐकायला, एक ऍक्शन म्हणजे एक काहीतरी करावं, काय करावं लोक, म्हणजे हे सगळं व्हिडिओ बघून नुसतं जेवण किंवा झोपायचं पेक्षा एक काहीतरी ठराविक ऍक्शन काहीतरी करावं, आणि ते काय ऍक्शन लोक करावं? ओव्हर. थँक्यू अजित. सो अजित अमेरिकेत वाढलेला आहे, पण त्याचं मराठी किती छान आहे, म्हणून अजित क्युडोज टू यू. तो मराठी मराठी भाषा तो छान जतन करतोय म्हणजे यू आर प्रिझर्विंग इट, मेंटेनिंग इट अजित. त्यामुळे खूप कौतुक आहे अजित. मला असं वाटतंय की म्हणजे तुम्ही तुमच्या मित्रपरिवारात एक तरी LGBT कम्युनिटी मधला व्यक्ती असायला पाहिजे. म्हणजे आम्ही दोघं तर आहोत, पण आमच्या व्यतिरिक्त तुम्ही एक जरी LGBT कम्युनिटी मधली व्यक्ती तुमच्या मित्रपरिवारात आणली तर ती व्यक्ती तुम्हाला बऱ्याच गोष्टींची माहिती करून देईल किंवा तुम्हाला अवेअरनेस येईल की आपण काय काय करू शकतो. म्हणजे अजित तुम्हाला म्हणला की एकच ऍक्शन काय, तर मी ते सांगू शकेल की तुम्ही तुमचा मित्र परिवार थोडा विस्तारित करा आणि त्याच्यात एक तरी व्यक्ती, कारण हे कसं आहे, या गोष्टी जोपर्यंत पर्सनल लेवलला येत नाही, जोपर्यंत आपण मित्र बनवत नाही, मित्रमैत्रिणी LGBT कम्युनिटी मधले बनवत नाही, जोपर्यंत आपण त्यांच्याबरोबर जेवण घेत नाही किंवा जोपर्यंत आपण त्यांच्या आयुष्याशी निगडीत होत नाही, तोपर्यंत आपण काहीच करू शकणार नाही. तर एक तरी व्यक्ती, म्हणजे आज जर तुम्ही ठरवलं की अरे माझ्या मित्र परिवारात मी ज्या ज्या लोकांबरोबर वेळ घालवतो त्याच्यात कोणीच LGBT नाही, असं जर तुम्हाला जाणवत असेल तर तुम्ही जाणीवपूर्वक मग तो प्रयत्न करा की LGBT कम्युनिटी मधली एक तरी व्यक्ती मी कसा मित्र किंवा मैत्रीण मिळवू शकेल. आय थिंक त्यामुळे तुम्ही तो बदल जर केला तर तुम्हाला भरपूर काही गोष्टी करता येतील, मला असं वाटतंय. आणि अजित, मला माहिती तू एकच विचारलं, पण मी दोन सांगतो. एस्पेशली भारतामध्ये, कारण भारतामध्ये आपल्याकडे व्हॉट्सअप ग्रुप्स हा एक प्रकार जो आहे, त्याच्यामध्ये आपण सगळ्या वेगवेगळ्या लोकांशी कनेक्ट असतो. म्हणजे शाळेतला ग्रुप आहे, मित्रांचा ग्रुप आहे, मैत्रिणींचा ग्रुप आहे, असं बरंच काय काय असतं. आणि ह्या व्हॉट्सअप ग्रुपवरती बऱ्याच वेळेला लक्षात येईल की LGBTच्या टार्गेटेड काही जोक्स हे फिरत असतात टिपिकली व्हॉट्सअप ग्रुपवरती. तर जर एकच गोष्ट करायची असेल तर मी जरूर सगळ्यांना एनकरेज करेन की तुम्ही असा जर जोक कुठे बघितला तर तुम्ही तिथल्या तिथे ते स्नप करा. त्यांना सांगा की हे बरोबर नाहीये, हे चुकीचं आहे आणि का चुकीचं आहे ते. आय थिंक याच्यामध्ये आपण, कारण नुसतं तुम्ही सांगितल्यानंतर तो टॉपिक संपणार नाही याची मला गॅरंटी आहे. कोणतरी म्हणेल की हे त्यात काय एवढं, आपल्यातलं कोणीच गे नाहीये, मग काय होतं म्हणायला, असं हे टॉपिक डिस्कशन पुढे चालू होईल. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला समाजामध्ये, तुमच्या आजूबाजूच्या समाजामध्ये बदल घडवणं हे खूप सोपं, म्हणजे हा एक सोपा पर्याय आहे. त्यामुळे हा पर्याय प्रत्येकाने वापरावा असं मी सगळ्यांना एनकरेज करेन. शीतल महाजनचा काहीतरी प्रश्न आहे मला. येस 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 त्याचे दोन प्रश्न आहेत. कुकिंग सोडून अजून काही हॉबीज आहेत का समीर आणि अमित दोघांच्या? फ्रस्ट्रेशन आलं की तुम्ही कसं हँडल करता, हा प्रश्न दोघांना आहे. मला स्वतःला बोलायची प्रचंड आवड आहे, त्यामुळे मी सतत फोन करत असतो भारतातल्या मित्रमैत्रिणींना आणि इथल्या पण मित्रमैत्रिणींना. त्यामुळे मला बोलायची आवड आहे कुकिंग व्यतिरिक्त, आणि मला डान्सिंग खूप आवडतं, त्यामुळे मला नाचायची खूप आवड आहे. त्यामुळे माझ्या त्या आवडी निवडी ह्याची आवड तूच सांग. वेल, मला गायची आवड आहे. म्हणजे मी काय अगदी प्रोफेशनल वगैरे गात नाही अर्थातच, पण गुणगुणायची आणि चांगला गातो तो, चांगला गातो तो, उगीच हे करतो तो, चांगला गातो असतो एनिवे. आणि त्यामुळे गायची एक आवड आहे. दुसरी गोष्ट, मला ड्रॉइंग करायला आवडतं. त्यामुळे त्या दोन हॉबीज आहेत माझ्या. ओके, आता आय गेस प्रश्न सगळे संपलेले आहेत आणि आपण अमृता, मी थोडी इंटरप्ट करते. आताच अमितनी त्याची आवड सांगितलेली आहे गाण्याची, तर त्यांनी छोटीशी झलक आपल्या सगळ्यांना ऐकवावी अशी मी सगळ्यांच्या तर्फे त्याला हक्काची विनंती करते. प्लीज. मस्त. आम्ही समीरला नाचताना पाहिलंय, तुला कधीच ठेका धरताना. दॅट इज इंटरेस्टिंग. एक मिनिट, मी ऍक्च्युली गाणं म्हणलेलं आहे ते ऐकवतो तुम्हाला फोनवरती, त्यामुळे स्टार मेकर.
हा अमित आम्हाला लाईव्ह हवंय तुझं गाणं प्लीज. एक कडवं गा यार, एवढं काय. पण बघा दोन ओळी सुद्धा चालतील ठीक आहे, चालेल. लाईव्ह. हा लिरिक्स तरी घेतो ऍटलीस्ट. लिरिक्स घेईल तो. हे पण छान वाटलं आणि हे ग्लोबल प्लॅटफॉर्म खूप शुभांगी दळवीचाला कायदेशीर मान्यता मिळेल तर मूल दत्तक घेण्यासाठी प्रयत्न करणार का? मला प्रचंड इच्छा आहे आणि आमच्यासाठीच नाही पण भारतातल्या, म्हणजे तुम्ही विचार करा आपल्याकडे इतके दत्तक मुलं घेण्यासाठी आहेत पण भारतातल्या गव्हर्नमेंट डझंट अलाउ अस टू अडॉप्ट. त्यामुळे मला स्वतःला खूप म्हणजे त्या बाबतीत लीगल हे काय करता येईल मला खूप त्या बाबतीत पुढे म्हणजे इच्छा आहे. What is the logical reason behind legally not adopting a child even, right? There is no logical reason, Milind. There is no logical reason. अमेरिकेत करू शकता तुम्ही लीगली अडॉप्ट, अमेरिकेत काहीच प्रॉब्लेम नाहीये, पण अमेरिकेत त्याचा खर्च अराउंड 150K आहे आणि भारतात म्हणजे लॉजिक काहीच नाहीये. त्यांनी फक्त म्हणजे तुम्ही सिंगल मेल असाल तर नाही करू शकत आणि गे कपल असाल तर नाहीच, म्हणजे त्यामुळे भारतातले सगळे दरवाजे बंदच आहेत अडॉप्शनचे. That's ridiculous. Sorry. अमित तू रेडी आहेस आता? तुझं गाणं होऊन जाऊ दे. हो, मी एक कडवं म्हणतो कारण मला लक्षात आलं की हे फेसबुक लाईव्ह आहे, त्यामध्ये print is going to remain for a long time, so I'll be cautious on that. हे गाणं अर्थातच सगळ्या मराठी लोकांना तर नक्कीच माहिती आहे, पण आत्ताच्या या करोना व्हायरस हा जो प्रकार चालू आहे गेल्या 4-5 महिन्यामध्ये आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळे आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये एक दडपण आहे, एक भीती आहे. तर त्या भीतीचं हे गाणं, भीतीसाठी हे गाणं आहे असं म्हणूया आपण. हे गाणं लता मंगेशकरांनी गायलेलं आहे, त्यामुळे मी प्रयत्न थोडा करतो. भय इथले संपत नाही. भय इथले संपत नाही, भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते, मी संध्याकाळी गातो, मी संध्याकाळी गातो, तू मला शिकविले गीते, भय इथले संपत नाही, भय इथले संपत नाही. थँक्यू. खूप छान अमित, आणि यू शुड सिंग मोर ऑफन. खूप छान आहे तुझा आवाज. थँक्यू सो मच. थँक्यू. आपण आता इथेच थांबतोय. समीर, अमित, थँक्यू सो मच. आणि तिथे खूप छान राहा तुम्ही, सेफ राहा. श्रुती परांजपे एक थँक्स नोट घेईल. शुअर शुअर. श्रुती, ओव्हर टू यू. श्रुती अनलॉक केलंस का? हॅलो. हाय श्रुती. हॅलो. हाय श्रुती. हा हॅलो. समीर आणि अमित, तुमचे दोघांचेही खूप खूप आभार. मला समीरला आणि विशेषतः असं सांगायचंय की पुण्यातून अनेक गोष्टी ह्या नवीन झालेल्या आहेत आणि अनेक प्रकारचे नवीन चळवळी या पुण्यातून सुरू झालेल्या आहेत. LGBTQA+ याच्याबद्दल तू जितका सगळ्या तळमळीने काम करतो आहेस त्याच्याबद्दल पण तुला पुण्यातूनच खूप मोठा आधार मिळेल आणि ही चळवळ पुढे नेण्यासाठी पण खूप भक्कम पाठिंबा मिळेल. आर्याबागेने तुला हे एक पोटामध्ये त्याच्याबद्दलची शाश्वती दिलीच आहे आणि पुण्यातले इतर लोकही ह्या गोष्टीमध्ये नक्की आजचा आपला कार्यक्रम बघून तुला सहकार्य करतील. आपल्याला सगळ्यांनाच या सगळ्या कार्यक्रमाला पुढे न्यायचं आहे आणि माणसाला माणूस म्हणून वागवायचं आहे. आणि मला वाटतं की आर्याबागेचा मूळ हेतू हाच आहे की कुठलेही भेद हे सोडून आपल्याला माणसाकडे माणूस म्हणून बघायचं आहे आणि प्रत्येकाला आनंदाने जगण्याचा अधिकार द्यायचा आहे. तर हे आपण सगळ्यांनीच पुढे नेऊया. मला असं वाटतं की आज आपण शेवट करताना
अमृताचे आणि संदीपचे पण मी आभार मानते. आणि शेवट करताना मला एकच गोष्ट सांगायची की या जगामध्ये हा जो जगनियंता आहे त्यांनी प्रत्येक माणसाला वेगळं वेगळं केलेलं आहे. प्रत्येक माणूस वेगळा आहे आज जगातला, युनिक आहे. आणि अशी दोन माणसं जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्यांच्या एकटं असण्यापेक्षा त्यांचं एकत्र येणं हे जास्ती सुंदर जीवन तयार करतं. आणि यालाच खरं साहचर्य म्हणतात. हाच खरा विवाह असतो, हेच खरं मिलन असतं. आणि ह्याच्यात हे सगळं घडतं याचं कारण एकच असतं, ते म्हणजे त्या दोघांमधलं प्रेम. तर इंग्लिशमध्ये सांगायचं तर लव्ह इज अ पार्टनरशिप ऑफ टू युनिक इंडिव्हिज्युअल्स हु ब्रिंग आउट द व्हेरी बेस्ट in each other and who know that even though they are wonderful as individuals, together they are even better. आणि मला वाटतं आज तुम्ही जी तुमची प्रेम कहाणी सांगितली त्याच्यातून आपण हा संदेश घेऊन भारतातल्या लोकांना गुड नाईट म्हणूया आणि भारताबाहेरच्या लोकांना हॅव अ नाईस डे म्हणूया आणि हा कार्यक्रम इथे समाप्त करूया. धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू अमृता. थँक्यू सगळ्यांना. अमित आणि